कार्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. सरांचा परिचय द्यायचा म्हटलं तर कार्यक्रमाची वेळ संपून जाईल इतका तो विशाल आहे. म्हणूनच जास्त वेळ न दवडता मुलाखतीसाठी मी कार्यक्रमाची सूत्रे आर्या भूपाल आणि संबोधी बेले यांच्याकडे सुपूर्द करते. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हावे. हॅलो. हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर्वप्रथम इतक्या वर्षांनी तुम्ही एका अभियांत्रिकी विद्यालयात आला आहात, तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. मी इथे मला वाटते तिसरी चौथी वेळ असेल, तर ही मुलं तेवढं नसतील, पण मी खूप वर्षांपूर्वी आलो होतो. तिथे तुमचा एक मोठा हॉल आहे, मेन ऑडिटोरियम मध्ये माझं झालं होतं आणि दोनदा म्हणजे आतापर्यंत 13-14 झाली ते आणखीन एकदा झालं होतं मला. पण छान वाटतंय. तरुणांशी बोलायला मला खूपच आवडतं, कारण मी म्हणून ज्याला आवडतं मी मनाने तरुण आहे. माझं वय 75 चालू आहे, पण फक्त केस रंगवलं की सगळं व्यवस्थित होत. मंडळी, आत्ताच आपण सरांबद्दल इतकं सगळं ऐकलं. सरांचं कर्तृत्व हे इतकं मोठं आहे, त्यांनी बऱ्याच गोष्टी अनुभवल्या सुद्धा आहेत. तर सर, तुम्हाला हे आम्हाला जेव्हा सुरुवात करायची होती मुलाखतीची, तर सर्वात मोठा प्रश्न हा होता की सरांची ओळख एवढ्या कमी शब्दांमध्ये आम्ही कशी करणार. तर एवढे मोठे जे अच्युत गोडबोले आज जगासमोर आहेत, एवढे प्रसिद्ध आहेत, तर ह्या अच्युत गोडबोलेंमध्ये जे बालपण तुम्ही अनुभवलं, त्याचा किती वाटा आहे किंवा त्याचा किती अंश अजूनही तो जिवंत आहे, हे ऐकायला आम्हाला आवडेल. त्याच्या अगोदर फक्त मी सांगतो की मला माझी आता इंग्लिशमध्ये आता सांगितलं त्याप्रमाणे 4 पुस्तकं, ऑपरेटिंग सिस्टम्स, डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स, वेब टेक्नॉलॉजीज आणि डिमिस्टिफाइंग कम्प्युटर, 4 पुस्तकं इंग्लिशमध्ये. आणि ती बरं 400-600 पानी पुस्तकं आहेत. आणि ती इंग्लिश ते चायनीजमध्ये ट्रान्सलेट झाली, ती जगभर गेली, मॅग्रोवेल न्यूयॉर्कने ती केली. पण त्यानंतर मग मी वर्षाला 3 कोटीच्या ऑफर्स नाकारून मग मी परत आलो आणि मग मराठीत लिहायचं म्हणून, आणि माझी 56 पुस्तकं झाली. मी परवा नाना पाटेकरचा फोन आला होता, त्याला सांगितलं मी आत्ताच 56 झालेले. आणि सगळी प्रचंड पॉप्युलर झाली. प्रचंड लोकांनी मुसाफिर लाखाच्या वरती, आणि किमयागार मनात वगैरे 60,000-70,000. आणि विषय म्हणजे इकॉनॉमिक्स, त्याकडे येईल नंतर, इकॉनॉमिक्स, सायकोलॉजी, मॅथमॅटिक्स मध्ये पहिली ते IIT पर्यंत एकही मार्क गेला नाही गणितात. त्यामुळे मला खरं म्हणजे ट्रँग्युलर व्हायचं होतं, पण कोणी सांगितलं IIT बरं आहे म्हणून. सोलापूरला कोणी काही सांगत नव्हतं. युनिव्हर्सिटीत तुम्ही पहिले आलात तर तुम्हाला डायरेक्टली IIT ऍडमिशन होती, पण मला कोणी सांगितलंच नाही. त्यामुळे मी आपले ते काय जेई म्हणणार, जेई परीक्षेला बसलो, गरज नव्हती मला खरं म्हणजे. आणि त्यात मी ऑल इंडियात 22वा आलो वगैरे सगळं. पण हे सगळं का सांगतोय मी, हे प्रश्न येतो मी, की मी आतापर्यंत बायोलॉजीवरती 6, सायकोलॉजीवरती 6, इकॉनॉमिक्सवरती 3, सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरती सुद्धा मी 25 अशी पुस्तकं लिहिली. लॉ वरती एक लिहिलंय, संगीतावरती 2 वगैरे, अशी अनेक विषयातली पुस्तकं लिहिली आहेत. ते मी आता का सांगतो ते सांगतो कारण, आणि ही सगळी प्रचंड म्हणजे 70,000, 80,000 अशी सगळी लोकांचं मला भरभरून प्रेम मिळालं. पण माझी ओळख करून द्यायची असेल तर माझ्यावर एक कविता करायला सांगितली ChatGPTला. ChatGPTला कोणावरती कविता करायला सांगितली तर जनरली तो सांगतो की तू किती छान आहेस वगैरे, असं तसं काय काय. पण माझ्यावरती बऱ्यापैकी मटेरियल, माझी युट्यूब व्हिडिओज आणि बायोडेटा आणि इतर सगळे माझी व्याख्यानं किंवा इतर अवेलेबल आहे इंटरनेटवरती. तर मी कशात अभ्यास केला, कशावरती पुस्तकं लिहिली आहे, ते त्यांनी अभ्यास करून माझ्यावरती हिंदीमध्ये कविता मला वाटतं 5 सेकंदात केली. आणि ती तुम्हाला वाचून दाखवतो. खरी गंमत आहे पुढे. पण अच्युत गोडबोले ज्ञान का सागर, अच्युत गोडबोले नाम है बड़ा, शब्दों का जादू ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात, बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी न मानी कभी कोई मात, मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को मुस्कान से समाई, संगणक गणित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले है तेरे, कठिन विषय भी सरल बने, तेरे किताबों से दीप जले वगैरे, मराठी में तूने घडा ज्ञान, असं बरंच आहे. हे हिंदीतनं त्यांनी केली. म्हणजे खरं हिंदी माझं अतिशय वाईट आहे. माझा बोर्डात 16वा नंबर आला होता, तेव्हा माझा 7 मार्कांनी पहिला नंबर गेला. 7 मार्क जरी पडले असते तर मी पूर्ण बोर्डात पहिला महाराष्ट्रात, म्हणजे कारण मला हिंदीमध्ये 100 पैकी 43 पडले मार्क.
कारण मी वाक्प्रचार असा करायचो की म्हणजे तुमका पुकारला तर आलं की तू मेरी तरफ ढुंकी बी नाही म्हणून. त्यामुळे मास्तरांनी प्रयत्न केले तरी काही जमलं नाही. शेवटी मी 16वा नंबर आला. तरी यांनी हिंदीत कविता केली. हे सगळं ठीक आहे, पण मी तुम्हाला काय ऐकवलं ते सांगतो आता. की त्याच्यानंतर या कवितेला चाल लावायला सांगितली. हे मी काय ऐकवते सांगतो. मी काही सेकंदात त्यांनी चाल लावली त्याला आणि ते गाणं तयार केलं. मी बेशुद्ध पडलो, कारण ह्याच्यानंतर म्युझिक स्टुडिओचं काय होणार आहे, वादकांचं काय होणार आहे, कवींचं काय होणार आहे, नंतर संगीतकारांचं काय होणार आहे, गायकांचं काय होणार आहे, हे तुम्हाला हे ऐकल्यानंतर कळेल हे किती भयानक प्रकार उद्याच्या जगात असणार आहे. ते बघा, ChatGPT काही सेकंदात त्याला चाल आली. कोणाचा आवाज आहे मला माहित नाही. माझ्यावर कोण म्युझिक कुठं स्टुडिओ बुक करून वगैरे असं गाणं करेल मला स्वप्नात सोन होतं. पण हे ऐकून तुम्ही म्हणजे बेशुद्ध पडाल, कारण उद्याचं जग काय आहे ते कळावं म्हणून मी तू केव्हा सांगतोय. शेवटी काही प्रश्न असतील ChatGPT किंवा AI वरती तर मी सांग, माझी पुस्तकं बाहेर आणले काही थोडीफार 4-5 कॉपीज AI डेटा सायन्स वगैरे ज्यांना इंटरेस्ट आहे बघावं. पण हे तुम्हाला सहज म्युझिक पण ऐका. नाम है बड़ा, शब्दों का जादू, ज्ञान की धरा, विज्ञान हो या फिर संगीत की बात, हर विषय पर रखी अनोखी सौगात. बचपन में देखे थे मुश्किल हालात, फिर भी ना माने कभी कोई बात. मेहनत से खुद की राह बनाई, हर मुश्किल को उस गान में समाई. संगठित अर्थशास्त्र गहरे, तेरी लेखनी के उजाले हैं तेरे. कठिन विषय भी सरल बने, तेरी किताबों से दीप जले. लाठी में तूने जड़ा गया, हर पन्ने में है नई उड़ान. तूने जो बोए वो बीज उगे, हर पीढ़ी तेरे विचारों से जुड़े. समाज की म्हणजे उद्या म्युझिक डिरेक्टर्सचं काय होणार आहे, म्युझिक स्टुडिओचं काय होणार आहे, गायकांचं काय होणार आहे, वादकांचं काय होणार आहे. 7 सेकंदात जर का कुठली कविता दिली त्याला सांगितलं की याच कवितेला मोहम्मद रफीच्या आवाजात चालते तर मोहम्मद रफीच्या करू, भीमसेन जोशी माझं गाणं गातात. हे वाटेल ते उद्याचं जग निर्माण होणार आहे. इंटरेस्ट असेल तर नंतर आपण बोलू, कारण सगळं AI आणि लार्ज लँग्वेज मॉडेल्स वरती आता माझं आणखीन AI वरती लिहिलंच आहे मी, पण LLM वरती माझं लिखाण चालू आहे. पण अगदी थोडक्यात सांगतो, मी सोलापूरचं माझं लहानपण, आणि तिथे 300 स्क्वेअर फूट मध्ये मी वाढलो लोअर मिडल क्लासमध्ये. आणि आमच्याकडे पाडगावकर करंदीकर बापट घरी यायचे, पंडित जसराज कुमार गंधर्व पंडित जसराज घरी यायचे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच किंवा ह्याच्यापेक्षाही जास्त कला, संगीत, साहित्य महत्वाचं आयुष्यात धडे मला सरळ मिळतच होते. कोणाचं शिकवलं नाही. तेव्हा आजकालच्या मुलांना विचारलं तर काय, मी बटन दाबलं की रॉकेट उडवेन किंवा काहीतरी हे केलं की कम्प्युटरमध्ये जाईन किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आपली सगळे ध्येय असतं. आम्हाला तसं काही नव्हतं. आणि परीक्षेकरता कधी अभ्यास केला नाही. म्हणजे माझ्या वडिलांचं रेस लागायची, मॅथमॅटिक्स मला खूप आवडायचं, की 5वीत असताना 7वीतली सोडव, 6वीत असताना 8वीतली सोडव वगैरे. म्हणजे नुसतं आपण उगीच हुशार दाखवण्याकरता नको, मला आवडायचं गणित सोडवायला, खूप मजा यायची.
आणि ते एकच गणित 3 पद्धतीने कसं सोडवता येईल आणि त्यातली एलिगंट पद्धत कुठली, ह्याच्यामध्ये माझी आणि वडिलांची रेस लागायची. त्यात काय काय वडील जिंकायचे, काय मी जिंकायचो. फार अतिशय मजा यायची. कुठलाही विषय अभ्यास परीक्षेकरता कधीच केला नाही, त्या विषयावर प्रेम करून केला. म्हणजे विज्ञानावर प्रेम कसं जमलं त्याचं एक फक्त किस्सा सांगून मी थांबतोय. पण आत्र्यानं कोणतरी विचारलं होतं की तुम्ही विज्ञानावर मध्ये का लिहिलं नाही, तुम्ही पत्रकार झालात. रात्र पण आमच्या कसं होणार म्हणे, आम्हाला ते बीटी मेथड प्रमाणे शिकवायचे म्हणे. पुढे विषय घ्यायचा त्या अनुषंगाने दुसरा, त्याच्या अनुषंगाने तिसरा, असं करत करत मूळ विषयावर यायचे. म्हणजे काय म्हणते, एकदा मास्तर आले आणि त्याने हातात पेढा धरला आणि आता मग काय वाटतं, मुलं म्हणाली छान छान वाटतं. मग आणखीन काय वाटतं, मुलं म्हणाली गोड गोड वाटतं. आणखीन काय वाटतं, केशरी केशरी वाटतं. नाही तुम्ही नीट विचार करा म्हणाली. आणखीन काय वाटतं, मग ते म्हणाली आम्हाला पाहिजे आम्हाला पाहिजे. आता तुम्ही जवळच चाललात, आणखीन विचार करा. मग मुलं म्हणाले आम्हाला हवा आम्हाला हवा. मास्तर म्हणाले थांबा, आज आपण हवेचे घटक शिकू. म्हणून त्यांनी ऑक्सिजन नायट्रोजन वगैरे सगळं सुरू केलं. म्हणले असले मास्तर असतात कुठला आम्ही विज्ञान करणार काय, आम्ही लागलो पत्रकार नाटक लिहायला. तसं आमच्या वर्गात अशाच बाई होत्या, त्या बाई अशा भयंकर प्रॅक्टिकल करून वगैरे शिकवायच्या. तसं स्टेज होतं अगदी लहान एवढंच होतं आणि टेबल त्याच्या मागे खुर्ची मागे फळा एवढंच फक्त, अगदी जेमतेम. त्या बाई भयंकर अनरोमॅन्टिक होत्या, भयंकर वृक्ष अशा आल्या आणि एके दिवशी उभं राहिल्या. मुलांना मी तुम्हाला सूर्यमालिका शिकवणार आहे. म्हणजे ठीक आहे सूर्यमालिका तर सूर्यमालिका. 2 मुलांना त्यांनी हे केल्यानंतर टेबल पुढच्या बाहेर काढायला सांगितलं. त्या उभ्या राहिल्या. म्हणजे मुलांना उदाहरणार्थ मी म्हणजे सूर्य, आता तळपत होत्याच म्हणजे सूर्यच सूर्य. पण तिथपर्यंत सगळं ठीक आहे. म्हणजे अच्युत तू उठ म्हणाले, मग मी उठलो. अच्युत म्हणे पृथ्वी म्हणे, मी आता त्यांच्याभोवती फिरायला लागलो. पण आता गंमत अशी की पृथ्वीचा इतका मला राग यायचा की पृथ्वी साधी नाही होती, स्वतःभोवती फिरत फिरते ना. इतकं सोपं नाही येते, अवघडच. पृथ्वीला कसं जमतं कोणाला नाही. म्हणजे मग मी घरी एका खांबावरती प्रॅक्टिस करायला लागलो. 3 दिवसाने मला यायला लागलो. तुम्ही करून बघा अवघड आहे. 3 दिवसाने यायला लागलो. आणि त्यानंतर त्या बाईंचं काय झालं, बाई मला आता आपली पृथ्वी पक्की झाली, मी फिरतोय आपल्या इकडे. पण तिथपर्यंत ठीक आहे. मग आता दिलीप तू उठ, दिलीप उठला, दिलीप चंद्र म्हणे. तेवढं दिलीप माझ्यावरती फिरायला लागला. आणि हे सगळं करता करता सगळं गोंधळ सगळं उडायचं, सगळं पडायचं तिघही जण. मग ते धूळ झडकत उठताना बाहेर सरांनी बाहेरनं बघितलं, पण त्यांनी सोडून दिलं काहीतरी असेल म्हणून. पण जेव्हा मुलांना प्रश्न विचारला गाळलेल्या जागा भरा म्हणून, अमुक अमुक अमुकच्या भोवती फिरतो, ते मुलांनी दिलीप अच्युतच्या भोवती फिरतो. तेव्हा हेडसरने त्या बाईनं बोललं, म्हणलं आपलं पोरं काही शिकायला लागलेले, फळा दिलेला आहे, कडू दिलाय, नीट शिकवलं. त्याचा गोडा चोळावा आलो. आणि मला वाटलं की काहीतरी मला कोणतरी विचारलं, पण सोलापूरला उगाच एक चक्कर मारली, म्हणजे कोणी आपल्याकडे बघेल वगैरे. कुत्र्याने बघितलं नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पेपरात फक्त एक बातमी आली, सोलापूरचे गोडबोले 16वे वगैरे. मग मी युनिव्हर्सिटीत गेलो. युनिव्हर्सिटीत गोल्ड मेडल पहिलाच आलो नाही. त्यावेळेला IIT डायरेक्टली ऍडमिशन होती. ती मला काही मी कोणी सांगितलंच नाही. त्यामुळे मी एंट्रन्सला बसलो आणि ते ऑल इंडिया 22 का काहीतरी नंबर आला. मग मी केमिकल इंजिनिअरिंगला गेलो. त्यावेळी केमिकलला उगीच भाव यायचं, मला काही माहित नव्हतं. म्हणजे काहीही गोष्ट मी आयुष्यात प्लॅन करून केली नाही. जसं होईल तसं बघत गेलो, असं ते लहानपण गेलं. पण एक महत्वाची गोष्ट अशी की विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्या इतकंच, एक तर फक्त परीक्षेकरता अभ्यास नाही, त्या विषयावर प्रेम करा. आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्याच्यापेक्षाही त्याच्या किंवा त्याच्या इतकंच कमीत कमी संगीत, साहित्य, चित्रकला ह्याच्यावर माझं जे प्रेम जमलं ते आतापर्यंत ते कायमच आहे. सुंदर असं आणि लोकांच्या स्वप्नातलं बालपण तुम्ही जगलं असं म्हणायला हरकत नाही. आणि तसंच तुमचं कॉलेजमधलं आयुष्य पण होतं. आम्ही जेव्हा वादविवादची मंडळी एकत्र जमतो, चर्चा करतो, तेव्हा तुमच्या आयुष्याविषयी आणि मुख्यतः म्हणजे तुमच्या कॉलेज लाईफ विषयी आमची नेहमी चर्चा होते. आणि ती लाईफ आम्हाला आमच्यासाठी तरी आयडियल वाटते. संगीताची आवड, साहित्यावर चर्चा तुमच्या सगळ्या. तर जसं 3 Idiots मध्ये रॅन्चो म्हणतो की सक्सेसच्या मागे नका धावू, एक्सलेन्स के पीछे भागो, सक्सेस अपने आप तुम्हारे पीछे आ जाएगी. हाच काहीसा मूलमंत्र तुम्ही तुमच्या आयुष्यात पाळलेला दिसतो. तर त्याच कॉलेज लाईफ विषयी तुम्ही तो कसे जगले त्याविषयी ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. असं झालं की मी IIT गेलो. पहिल्या वर्षी मला खूपच न्यूनगंड होता आणि मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालेलं. पहिल्या वर्षी मी एका मेस टेबलवरती बसलो होतो, त्यावेळी माझा कोणीतरी अपमान केला इंग्रजी बोलण्यावरून. आणि मला बाकी काही चालतं, दिसायला चांगलं नाही, तुझ्याकडे पैसे नाहीत वगैरे कोणी म्हणलं तर मला काही वाईट वाटत नाही. खरं बोललं तर वाईट कशाला वाटतं. पण मुख्य म्हणजे असं की तुला अमुक येत नाही म्हटलं का मला ते इंटेलेक्च्युअली आपण फार हुशार वगैरे काही वाटलं नाही. पण बोर्डात युनिव्हर्सिटीत IIT एंट्रन्स आणि गणितात पहिली तर IIT आपण जरा काहीतरी आहोत असं वाटतं. पण येत नाही म्हणजे काय, पुढचे 10 महिने फक्त इंग्रजी केलं मी. आणि इटिमॉलॉजी, प्रोनाऊन्सिएशन फक्त, म्हणजे त्यावेळी TV नव्हता, पण इंग्रजी कादंबऱ्या वाचल्या, इंग्रजी पेपर वाचले, वारशासमोर उभारून प्रॅक्टिस केली बोलण्याची. आणि मी म्हणजे माझ्या रूम मध्ये जातानाच
ठरवलं होतं. कारण एक्सलन्स पाहिजे, कुठे मीडिया करायचं काही ते कसंही करून जायचं असं मला आयुष्य कधी जमलं नाही. तर म्हटलं की आपल्याला ते उत्तम आलं पाहिजे. आपण मराठीतनं विचार करतो, इंग्रजीतनं ट्रान्सलेट करतो, मग बोलतो, पण असलं कधी करायचं नाही. आपल्याला इंग्रजीतनंच विचार करता आला पाहिजे. इतकं सुंदर इंग्रजी झालं आणि एलिगन्स त्याला म्हणतात. नुसतं आपलं कसं तरी करून तरखड करी व्याकरण अगदी बरोबर कसं कसं येत वगैरे असं नाही. उत्कृष्ट सलग छान फ्लुएंटली बोलता आलं पाहिजे. आणि त्याकरता माझं वाचन प्रचंड वाढवलं मी. 10 महिन्यात मला ते यायला लागलं बऱ्यापैकी. मी असं म्हणणार नाही मी सुपर ग्रेट वगैरे, पण खूपच चांगल्या तऱ्हेने मला इंग्लिश. मग पुढच्या आयुष्यात न्यूयॉर्क, लंडन तिथे मी निगोशिएशन केली, प्रेझेंटेशन दिली. एकदा आठवतं टोकियोमध्ये मी एकदा प्रेझेंटेशन देत होतो, मी आणि TCSचा एक मुलगा, इंडियन IT बिझनेसच्या विषयी. ते सगळं जगभर व्हिडिओ ट्रान्समिट झालं होतं आणि ते माझं 1.5 तास भाषण होतं. एक पेपर असं पण नव्हतं काय, अस्खलितपणे मी बोलत होतो. आणि त्यानंतर ते लंडनच्या पेपरमध्ये फोटोसाठी बातमी आली होती की खूप गाजलं ते भाषण. तर असं सगळे अनुभव, म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या 80व्या मजल्यावर तुम्ही अनेक कोटीची कॉन्ट्रॅक्ट साईन केलेले, त्यावेळेला किती दिलेली प्रेझेंट, हे सगळं त्यावेळेचं इंग्लिश मी जे केलं त्यामुळे घडलं. पहिली 3 वर्ष मला बऱ्यापैकी मी टॉपर होतो, पण त्यानंतर एक आमचा ग्रुप जमला आणि तो ग्रुप TIFR, IIT आणि BISC मधला टॉपर्सचा ग्रुप होता. आणि त्यांनी मी धाड करत जमिनीवर होतो. कारण माझ्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे अतिशय मोठ्या लोकांना मी फार लवकर भेटलो. नाही तर आपल्याकडे अमेरिकेला गेलं आणि 6 महिन्यात परत जायचं, अमेरिकन ऍक्सेंट कडून बोलायला लागतं आणि आपल्याला शिकवायला लागतं. तुम्हाला मी आता हजारो लोकांना अमेरिकेला पाठवलंय, पण त्याचा अनुभव खूप आहे की 6 महिने जाऊन परत आले की काय आपण फार मोठं काहीतरी केलं असं वागायला लागतं. तर हे म्हणजे मी तो जो ग्रुप बनला आमचा IIT, TIFR आणि BISC मध्ये ऍब्सोल्युटली टॉपर्स, तर त्यांच्या विषयात ग्रेटच होते. एक जण व्हिजिटिंग प्रोफेसर स्टॅनफोर्ड मध्ये क्वांटम फिजिक्सचा, एक श्रीकृष्ण दाणी म्हणून जगातल्या पहिल्या 50 मॅथमेटिशियन, जगातल्या पहिल्या 50 मॅथमेटिशियन नाव घेतलं जातं असं म्हणून असे सगळे मंडळी. तर त्यांच्या विषयात ते ग्रेट होतेच, पण त्यांना इतर सगळ्या विषयात इंटरेस्ट होता. हिस्ट्री, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, म्युझिक, लिटरेचर, आणि या सगळ्यामध्ये त्यांना नुसता रस नव्हता, तर प्रचंड नॉलेज होतं, एक विचारसरणी होती, एक मानवतावादी. आणि या सगळ्याकडे मी आकर्षित झालो प्रचंड. आणि मग शेवटली 3 वर्ष मी फक्त तेच केलं. माझ्या रूम मध्ये फक्त याच विषयाची पुस्तकं असायची. लकीली तेव्हा IIT दर आठवड्याला परीक्षा नव्हती, 6-6 महिन्याने असायची, तेव्हा मी ते सगळं चालायचं. मग हे सगळं रात्री 2:30, 12 1 वाजेपर्यंत म्हणजे वाद चालायची. शेवटला फायनल एक्झामिनेशन ज्यावेळी होती, ज्याच्यावर पुढचं आयुष्य ठरणार आहे, त्याच्या रात्री 11:15 वाजता, म्हणजे 11:15 वाजता लायब्ररी बंद व्हायची. तर 11:15 वाजता मॅक्स वेबरची थेरी बरोबर आहे का अमुक थेरी बरोबर आहे सोशिओलॉजी मध्ये, कारण कोणाला काय घेणं देणं होतं, पण इतके प्रचंड वादावादी असे सगळे आपलं तर आयुष्य त्याच्यावर अवलंबून. त्यातला एक लक्षात ठेवा तुम्ही की जे कुतूहल आहे ना, त्यांनी मला पछाडलं होतं, तेव्हा अजूनही पछाडलंय. म्हणून मी लिहितो. लोकांना वाटतं इतक्या विषयावर लिहिलं मी, जवळपास सगळ्यात फिलॉसॉफी राहिले, पॉलिटिकल सायन्स राहिले, तिथं होईल, पण इतक्या प्रचंड वेगवेगळ्या विषयांवर लिहिता कसं. तुम्ही तज्ञ आहेत, मुळीच तज्ञ नाही, मी त्यातलं विद्यार्थी आहे. आणि मी कसं म्हणून म्हणत नाही, खरंच मी विद्यार्थी, मी खूप मोठ्या लोकांना भेटल्यामुळे सगळं झालं. आणि त्यामध्ये जे कुतूहल, जेव्हा माणूस निर्माण झाला, तर सूर्य उगवत मावळत असेल, समुद्राला ओटी भरती असेल, ज्वालामुखी असेल, भूकंप असेल, त्यावेळी हे का घडलं, म्हणजे का प्रश्न त्यांनी विचारला, म्हणून विज्ञान निर्माण झालं. त्याने आपल्या आयुष्याच्या फायद्याकरता ते वळवलं, म्हणून तंत्रज्ञान निर्माण झालं. तो माणूस एकत्र राहायला लागला, त्यावेळी त्याचे नियम बनले, सोशिओलॉजी, फिलॉसॉफी, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, हे सगळं म्हणजे शास्त्र निघाली, समाजशास्त्र वगैरे. आणि नंतर माणसाने आपल्या आयुष्याचा अर्थ लावायला सुरुवात केली, त्यातून संगीत, साहित्य, चित्रकला निर्माण झालं. हे सगळं कसं घडलं असलं पाहिजे, हे शिलेदार कोण होते, याचे मूलतत्व काय, हे शोधण्याचा जो प्रयत्न आहे. आणि मला आपल्याला काही सगळं कळणं अशक्य आहे, पण निदान मूलतत्व कळली पाहिजे. रिलेटिव्हिटी म्हणजे काय, आता आपण रिलेटिव्हिटी अभ्यासालाच होती, पण ओके रिलेटिव्हिटी म्हणजे काय, किंवा केन्सची थेरी काय. मी आता BA पर्यंत इकॉनॉमिक्स वाचलो होतो मी, ऍडम स्मिथ, रिकार्डो, माल्थस, मार्क्स, केन्स, फ्रीडमन. आता कोणाला आम्हाला काही अभ्यासाला मुळीच नव्हतं, पण आपल्याला कळलं पाहिजे केन्स आणि फ्रीडमनचे वाद काय आहेत. आणि असं सगळं जे आहे ना, की मला काय करायचं असं कधीच वाटलं नाही. मी तुम्हाला एक सहज सांगतो की उदाहरण म्हणून, वाद कसे किंवा कशावर आमचा विचार चालायचे लोकांच्या डोक्यात सुद्धा येत नाही. म्हणजे आता सेक्स घ्या उदाहरणार्थ, त्याच्यावर 3-4 पुस्तकं येतात. पहिला 375 कोटी वर्षापूर्वी पहिला जीव निर्माण झाला, 375 कोटी वर्षापूर्वी. त्याच्यानंतर 200 कोटी वर्षापूर्वी, 200 कोटी वर्ष सेक्स नव्हता. एक पेशी डिवाइड होऊन 2 पेशी व्हायच्या, 2 पेशीतून 4 व्हायच्या. मग 200 कोटी वर्षांत असं काय घडलं असलं पाहिजे की मेल आणि फिमेल, आणि त्यातून निर्माण होणार अपत्य ते आणखी टिकेल, म्हणजे डार्विनच्या याच्याप्रमाणे असं काय घडलं असलं पाहिजे. आता ह्याच्यावर कोणी विचार करेल का, नाही का. म्हणजे हा जो प्रकार आहे ना,
आणि एकदा मी न्यूयॉर्कहून येत होतो, मॅट रिडली नावाचा एक बायोलॉजिस्ट आहे, खूप मोठा बायोलॉजिस्ट आहे, म्हणजे त्याला नोबेलचं केव्हा तरी मिळेल. त्याचे जेनोम नावाचं पुस्तक आहे, त्याचं एक मॅट रिलीज रेड क्वीन नावाचं पुस्तक आहे, ते मला मिळालं एअरपोर्टवर, ते घेतलं JFK मध्ये. आणि ते येताना मी पूर्ण वाचत आलो, इतका इम्प्रेस झालो. त्याच्यावर याच विषयावर चर्चा आहे की व्हाय सेक्स, व्हॉट वॉज अ नेसेसिटी, या जगामध्ये विश्वामध्ये निर्माणच का झालं हा प्रश्न आपल्याला पडत नाही. IIT आम्हाला तो पडायचा, सांगण्याचा मुद्दा. आता म्हणून तुम्ही त्याच्यावर लिहितोय, त्याच्यावरचं सायन्स होय. गंमत अशी की हे कुतूहलाचे प्रश्न आहे, सिंपल गोष्ट. आता आत्ताच्या फिजिक्स प्रमाणे बिग बँग हे 1400 कोटी वर्ष, 13.8 कोटी वर्षापूर्वी निर्माण झालं, 1400 कोटी वर्षापूर्वी. मग त्याच्या पूर्वी काय घडलं होतं, त्याच्या पूर्वी काय, तर नंतर लक्षात आलं त्याच्या पूर्वी काय घडलं होतं प्रश्नच पुढे इलॉजिकल आहे. पूर्वी टाइम इटसेल्फ स्टार्टेड ॲट दॅट टाइम असं. तर हा जो सगळा प्रकार ना, जे प्रश्न आपण विचारतो भारतात गरिबी काय वगैरे असं, तर हे सगळे प्रश्न त्याच्याचवर चर्चा. कुठली पॉलिटिकल सिस्टम चांगली, कुठली इकॉनॉमिक सिस्टम चांगली, कुठलं काय चांगलं, भारतातले प्रश्न काय पासून एन्व्हायरमेंट, मला काय करायचं वाटलंच नाही, हे सगळं आपलंच आहे. आणि हे ज्ञान सगळ्यात महत्वाचं. केमिकल इंजिनिअरिंग जो GRE देऊन अमेरिकेला कोणीच येईल, आम्हाला ते फार फालतू वाटत. आमच्याकडे शिकून लोक कित्येक अमेरिकेला गेले, आम्हाला काही हे काय फालतू कोण करणार असं खरंच वाटत. थोडा गर्व असेल तो, पण त्याच्याकडे काही लक्षच दिलं नाही. आणि मग जेमतेम 65% म्हणून बाहेर पडलो. आणि नंतर मग भारतातलं परिस्थिती काय आपल्याला कळलं पाहिजे म्हणून मग मी आदिवासी चळवळीत सामील झालो. म्हणजे जॉब घेतलाच नाही. ACC आणि LNT कडून जॉब आला होता केमिकल इंजिनियर म्हणून, तो घेतलाच नाही. आणि मी आदिवासी चळवळीत मी गेलो त्यावेळेला. हे कॉलेजमधल्या गमती जगा, मुसाफिर कुठे वाचलाय काय, तर मुसाफिर त्याच्यात सगळ्या कॉलेजमधल्या गमती जमती आहेत. IIT मधल्या चिकार, विनोद, धमाल, मित्र, संगीत आणि त्यातली चर्चा वगैरे तुम्हाला लक्षात आलंच असेल. ते हे जे आहे ना, ते भारावून जाणं जे आहे त्यांनी. आणि त्यामध्ये परीक्षेकरता नाही, पण हे विश्वच मुळी आपला अभ्यास आहे हा जो. म्हणून मी पुस्तकं दिली तर भारावून जाऊन लिहिलेले आहेत की आपल्याला त्यातलं जी निदान मूलतत्व ती कळली पाहिजे. किमॅगर वाचलं मला रिलेटिव्हिटी कळली, किंवा DNA कळला असं सांगणारे मला खूप लोक आहेत. किंवा इकॉनॉमिक्स वाचलं मला केन्स कळला, किंवा अनेक लोक सांगतात. किंवा झपूरचं वाचलं मला इंग्लिश लिटरेचर कसं शिकवावं हे आता कळलं. हे 25 वर्ष इंग्लिश लिटरेचर शिकवणारे MA PhD येऊन मला सांगतात अनेक लोक. तेव्हा मला जरा बरं वाटतं. किंवा गणिती वगैरे असं प्रत्येक पुस्तकाचं म्हणजे तर. आणि त्यामुळे आयुष्य बदल. म्हणजे मुसाफिर वाचून 18 लोकांना आत्महत्येपासून परावृत्त झाले, मनात वाचून शेकडो हजारो लोक नैराश्यातनं बाहेर आले. हे जेव्हा तेव्हा आपण काहीतरी लिहितोय त्याचं चीज झालं असं मला वाटतं. नाही तर मग नुसतं आपल्याला लिहायचं आणि एखादी एडिशन 4-4 वर्ष चाललेली असं कधी होतं. म्हणजे 40, 50, 60, 70, 80 हजार सगळी पुस्तकं, आणि लोकांकडनं खूप प्रेम मिळतं मग त्यामुळे. खरंच सर, का हा प्रश्न पडणं मुळातच खूप गरजेचं आहे की एखाद्या गोष्टीची सुरुवातच कशी झाली हा प्रश्न पडणंच एक खूप मोठी गोष्ट आहे. त्यासाठीच आपल्याला खूप मोठं नॉलेज हवं. तर सर, तुम्ही म्हणताना एक गोष्ट म्हटली की तुम्हाला देखील IIT मध्ये जाऊन न्यूनगंड आला. तर तसंच इथे उपस्थित असलेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीत पण झालं की 11वी 12वी चांगली जाऊन मग विद्यापीठात जेव्हा ते आले तेव्हा कोणत्या ना कोणत्या अकॅडमिक्समुळे किंवा काही गोष्टीमुळे त्यांच्यात पण न्यूनगंड आला. मग त्याच कारणामुळे कदाचित त्यांना आवड असणाऱ्या गोष्टींमध्ये पण ते पिछाडीवर पडले. तर ह्या सगळ्या गोष्टीतून आम्ही देखील कसं बाहेर पडावं, किंवा तुम्हाला जर असं काही अनुभव असला असेल तर ते आम्हाला ऐकायला खरंच आवडेल. तो आता इंग्लिश सांगितलंच मी अनुभव. म्हणजे मला काय माहिती, आता लोक म्हणतात, लोक उगीच म्हणतात मला अगदी बुद्धिमान म्हणतो, त्याला काय अर्थ नाही. खरं सांगतो मला, विनयाने सांगत नाही मी. पुन्हा सांगतो मी, अतिशय मोठी माणसं लवकर तुम्ही बघाल आयुष्यात तर तुम्हाला अतिशय त्याचा फायदा होतो. मी नारायण मूर्तींनी पटनी सोडून इन्फोसिस चालू केली, त्या खुर्चीवर बसून मी 11 वर्ष पटनी चालवली. माझं ऑफिस बॉस्टनला म्हणजे केम्ब्रिजमध्ये, म्हणजे अमेरिकेतल्या MITच्या शेजारी होतं. 238 मेन स्ट्रीट त्याचं नाव. लंच टाइमला मी MITत जायचो आणि माझे सगळे मित्र वगैरे असायचे. मी लंच बसलो की समोर 2 नोबेल लॉरेट, लिफ्टमध्ये आणखीन 2 नोबेल लॉरेट. मी अनेक नोबेल लॉरेट्सशी बोललो, अनेक मोठमोठ्या. नंतर पुढच्या माझ्या ITतल्या करिअरमध्ये 11 वर्ष पट्टीचं मुख्य होतो मी, 4 वर्ष सिंटेलचं मॅनेजिंग डिरेक्टर होतो, डिट्रॉइटला माझं हेड ऑफिस होतं. आणि मग LNTचं मी CEO होतो. ते LT माइंड ट्री जे तुम्ही बघताय ती बिल्डिंग मीच घेतलेली पाहिजे, मी चालू केली ही बिल्डिंग. त्याचं संबंध निगोशिएशन मीच केली त्याचं. तर ती LNTचा मी CEO होतो ITचा. त्यावेळेला अमेरिकेत 6 ऑफिस होती, युरोपमध्ये 3, जपानमध्ये 2, ऑस्ट्रेलियात 1. तर आज सकाळी सिंगापूर, उद्या सॅन फ्रान्सिस्को, असं 100-150 वेळा जावं लागलं मला. पण त्या सगळ्या काळामध्ये
C.K. प्रल्हाद नावाचे जे मॅनेजमेंटचे गुरु आहेत त्यांच्यावर मी सॅन फ्रान्सिस्को सॅन डिएगो लंच घेतलेलं आहे. पीटर ड्रकरला मी अनेक वेळा भेटलेलो आहे. मायकेल पोर्टरचे मी सेमिनार्स अटेंड केले. TCP/IP तुम्हाला माहित असेल सगळे ज्यांनी इंटरनेट केलेले तर माहित. माझ्या डेटा कम्युनिकेशन नेटवर्कमध्ये मला TCP/IP खूप आवडता प्रोटोकॉल आहे, त्याच्यावर लेक्चर्स द्यायचो म्हणजे. तर TCP/IP ज्यांनी शोधून काढला विंटन सर्फ, त्याच्यावर मी 2दा न्यूयॉर्कमध्ये 2दा मुंबईमधल्या ताजमध्ये मी होतो, त्याची मुलाखत घेतलेली. हे इतके लहानपणीच जसराज वगैरे किंवा करंदीकर लहान पहिल्यापासून इतकी मोठी माणसं तुम्ही जेव्हा बघता ना तेव्हा तुम्ही काय ते लक्षात येतं. तुमची ध्येयच मुळे फार मोठी बनतात. आपल्यामध्ये प्रॉब्लेम असं की आपले ध्येयच मुळे अतिशय पण फालतू बनवतो. आपण मीडियाकरच बनवायचं आपण ठरत असतो. तर लकीली मला इतके मोठे लोक भेटले पहिल्यापासून, सायंटिस्ट मोठमोठे. म्हणजे एकदम मी हार्वर्ड स्क्वेअर मध्ये बॉस्टनला एक तासभर चाललं तुम्ही केम्ब्रिजमध्ये की हार्वर्ड स्क्वेअर येतो शेवटी. रेड लाईन लाईन आहे त्याच्यावर शेवटचं स्टेशन आहे. चालत चालत गेले 1 तासभर लागतो. मी नेहमी चालत जायचो. तिथे हार्वर्ड स्क्वेअरला किती छान वातावरण असायचं. गिटार वाजत आहेत, लहान कॉलेजमधली मुलं मुली येत आहेत, गप्पा मारत आहेत, खाण्याची ठिकाणं आहेत. एक बर्टू चीज नावाचं एक फार सुंदर पिझ्झा शॉप होतं. तिथे एक असं मोठी दाढी पांढरी असलेला एक मनुष्य रस्त्यावरती फुटपाथवरती एका लहान विद्यार्थ्याबरोबर चेस खेळत बसला होता. आणि माझ्या एक हा कोण रे बाबा, अरे गेल्या वर्षी क्वांटम फिजिक्स मधलं नोबेल मिळालं वगैरे असं. तर असे सगळे लोक मला जे भेटले, मोठमोठे लोक, त्यांच्याबरोबर मैत्री म्हणण्यापेक्षा ओळख झाली, गोष्टी केल्या. वाङ्मयाचं तसंच, संगीतच तसंच. आणि त्यामुळे आपण कोणीच नाही, आपल्याला खूप काहीतरी गाठायचंय असं जे तुम्हाला बाळगावं लागतं, जे मला अजून आजही आहे. म्हणून लोकांना तुम्ही 56 पुस्तकं लिहिली, 10 प्रकाशनाचं वाटेवर तुम्ही एवढं कंपन्या चालवल्या आहेत म्हणलं हे सगळं ठीक आहे. पण मला माहिती आहे मी कुठे आहे. मी इतकी मोठी माणसं बघितली आहेत की मी त्यांच्यापुढे क्षुद्र आहे आणि याची मला कल्पना आहे. आणि सिरियसली कल्पना आहे. मी उगीच आपलं काहीतरी म्हणायचं असेल, मला इतकी दिव्य बघितलेलं मंडळी म्हणजे मॅथमॅटिशियन्स, प्रचंड मोठी मॅथमॅटिशियन्स म्हणजे. आणि त्यामुळे मला मी कायम जमिनीवर असतो आणि मला वाटतं ते फार महत्वाचं आहे. तुमचा आता प्रश्न कडे की न्यूनगंड असं आहे की त्या मला फक्त एकच वाटतं की जे तुम्हाला भेडसावतं की ज्याचा तुम्हाला न्यूनगंड आहे त्याच्यावर तुम्ही तुटून पडा, एवढं एकच मला सांगायचं आहे. म्हणजे मला ते इंग्लिशचं सांगितलं तसंच मी IBM मध्ये होतो तर मी एक स्पेसिफिकेशन लिहिलं होतं. त्या स्पेसिफिकेशन मध्ये काहीतरी अकाउंटिंगची चूक होती. तिथल्या मार्केटिंगच्या माणसाने म्हटलं की तुम्हाला एवढं पण अकाउंटिंग येत नाही का? मग B.Com पर्यंत अकाउंटिंग वाचून काढलं सर. आत्ता माझी 4 पुस्तकं येत आहेत, अकाउंटिंग, कॉस्टिंग, फायनान्स आणि एक सगळ्या सिस्टम्स, म्हणजे स्टॉक मार्केट कसं चालतं, बँकिंग कसं चालतं, इन्शुरन्स कसं चालतं, कमोडिटी मार्केट कसं चालतं, फॉरेन एक्सचेंज मार्केट कसं चालतं वगैरे. आणि त्यात बँकिंग टेक्नॉलॉजी होती 35-40 पानं आहेत माझी, की त्यामध्ये म्हणजे चेक कसं क्लिअर होतो पासून ATM कसं चालतं पासून ते हे कसं चालतं, म्हणजे क्रेडिट कार्ड कसं चालतं. मी एखादी वस्तू विकत घेतो तो माझ्या बँकेत तुझ्या बँकेत जातील, पण माझे व्हिसा आणि मास्टर कार्ड काय करतायत हे लोकांना कळत नाही. किंवा मग आय बँकिंग कसं चालतं, IFC वगैरे, आणि UPI कसं चालतंय, सगळं आकृत्यांसकट त्यांनी टेक्नॉलॉजी समजावून सांगितलेली. आता मला काय करण्याची गरज आहे, पण मला त्याच्यावर मी तुटून पडलो होतो. मी अकाउंटिंग सगळ्यात चांगलं शिकवतो पाहिजे. तुम्हाला अकाउंटिंग मध्ये माझा क्लास ठेवायचा असेल जरूर ठेवा, उत्तम शिकवतो, कोणालाही कळेल असं. ते पुस्तक आता पाहिजे लिखाण चालू आहे, ते आलं नाही म्हटलं ते मी पूर्ण वाचून काढलं. तसंच मी जेव्हा लंडनला होतो तेवढं MRP, त्याला ERP म्हणतात. मी ERP मध्ये बरेच भाग आहेत, मी MRP सप्लायची बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्यातला MRP जो भाग आहे, मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग, खूप कॉम्प्लेक्स भाग आहे. त्याच्यात माझी एक चूक झाली ती. आणि एक नील नावाचा मनुष्य होता, त्याने माझं असं पप्पा म्हणा की असं बोललं की मला एवढं पण येत नाही. मग मी MRP चिकार वाचून काढलं. भोलमन नावाचं पुस्तक 700 पानी. नंतर खूप जोसेफ ऑर्ली की त्याच्या माणसाने MRP काढलं पाहिजे 1972 साली IBM मध्ये, आणि ते मग टोयोटामध्ये वापरलं गेलं वगैरे. पण त्याच्यात जस्ट इन टाइम त्याच्यावर ते अवलंबून होतं वगैरे. तर ते मग सगळं पूर्ण वाचून काढलं. मग मी स्पेसिफिकेशन लिहिली. मग MRP वरती मी भारतभर भाषण द्यायचं होतं. मला एकच सांगायचं, ज्यांना तर न्यूनगंड असेल त्यांनी त्याच्यात तुटून पडणं की आपल्याला येत कसं नाही. मग खरोखरच येत नसेल तर गोष्ट वेगळी, पण तुम्ही मग COEP आलाच नसतात. पहिली गोष्ट COEP इज अ ग्रेट कॉलेज. तेव्हा तुम्हाला नक्की पहिली एक बाळगा की तुमच्यामध्ये इनेक्ट ज्याला म्हणतात किंवा इंट्रिन्सिक किंवा स्वतःची ॲबिलिटी नक्की आहे, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि तुटून पडा. आपल्याला येत कसं नाही हे जर का तुम्ही तर तुम्हाला ते येईल असं 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 मला वाटतं. एवढंच मी सांगू शकतो. म्हणजे आता तुमच्या उत्तरांमध्ये एक गोष्ट तर सर्वांना कळली की तुम्ही सामान्य लोकांना जे प्रश्न पडत नाही आणि जो खंत वाटत नाही की मला येत नाही तो तुमच्यामध्ये आहे, आणि त्यामुळे तुम्ही नवीन नवीन गोष्टी शिकत राहता.
आणखी एक गोष्ट जो एका मध्यवर्गीय युवकाला जमणार नाही ते म्हणजे तुम्ही आता जे बोलले की IIT बॉम्बे सारख्या कॉलेजमधून मिळालेला प्लेसमेंट सोडून तुम्ही चळवळीकडे वळले सुरुवातीला. आणि हा एक मी सुद्धा एक विद्यार्थिनी म्हणून हा डिसिजन जो आहे तो सोपा नसतो. तो तुम्ही का घेतला, कसा घेतला, आणि या चळवळीमधले अनुभव आम्ही मुसाफिर जेव्हा असताना खूप अनुभव आहेत ते देखील प्रेक्षकांना तुम्ही सांगा. अगदी थोडक्यात सांगतो की ते 8-10 लोकांनी वाचलंय, पण मुख्य म्हणजे काय झालं की मगाशी म्हणलं तसं हे काय GR इथून कोणी अमेरिकेत जाईल, नोकऱ्या काय आपण करत राहू वगैरे, ते मला फार तुच्छ वाटत. त्या काही थोडा गर्व होता जरा, पण त्यावेळेला म्हटलं की भारतात परिस्थिती काय ते कळलं पाहिजे, भारतात गरिबी काय. इकॉनॉमिक्स खूप वाचलेलो होतो, बऱ्यापैकी वाचले. माझा जो इकॉनॉमिक्सचा सगळ्यात आवडता विषय आहे, म्हणजे इकॉनॉमिक्स, मॅथमॅटिक्स वगैरे. पण म्हणून मी भिल्ल आदिवासींच्या चळवळीत गेलो तिथे शहाद्याला, आणि त्यांच्या जमिनी जमीनदारांनी बळकावलेल्या होत्या, तर त्या जमिनी त्यांना परत मिळाव्यात म्हणून त्यांनी थोडं कर्ज घेतलेलं असायचं, फेटलं नाही की कागदावर अंतकर म्हणायचे, आता ही जमीन माझी असं म्हणायचं. तर त्यामुळे मग त्यांची जमीन गेलेली असेल, स्वतःच्याच जमिनीवर ते सालदार म्हणजे वर्षाच्या पगारावर काम करायचे. अतिशय एक्सप्लॉटेशन व्हायचं, त्यांच्या बायकांचं पण एक्सप्लॉटेशन व्हायचं, त्यांना व्यसन पण होती, त्यामुळे त्यांना व्यसनांना बाहेर काढायचं, त्यांच्या जमिनी परत मिळवायच्या. याच्याकरता आम्ही गेलो होतो. TIFR, IIT, BSF मधून काही लोक गेलो होतो एक 8-10. आणि नंतर आदिवासी रात्री गावात जायचं, 8 वाजता सभा घ्यायची, म्हणजे फाटीवर झोपायचं, तिथलं जे काय असेल ते जेवायचं, वरती चंद्र असायचं, सगळं रोमॅन्टिक वाटायचं. रात्री पण दुसऱ्या गावात जायचं, बंद श्वापच असायची, भीती पण वाटायची. पण त्यावेळी आपण करतो फार ग्रेट वगैरे वाटायचं. एक जमिनीचा तुकडा होता, तो तुकडा आदिवासीला वाटून द्या म्हणून आम्ही सांगितलं. तर त्यांचं म्हणणं असं होतं की इथे जंगल आहे, इथे हे वाटता येणार नाही. आम्ही म्हणलं जंगल नाही, कारण जंगल असण्याकरता तिथे दर एकरामध्ये इतकी झाडं असावी लागतात, तेवढी झाडं इथे नाहीये. मग आम्ही म्हणलं इथे फक्त गवत आहे. तर त्यांनी ते काही म्हणणं आमचं ऐकायचं. मग मी लेख वगैरे लिहिले. मी त्यावेळेस पूर्ण धोती पायजमा घालायचो, पूर्ण दाढी होती माझी. मी भिलवर शिकलो पण होतो, त्यांची गाणी बिणी म्हणायचो मी. आणि त्यावेळेला आम्ही पेपरमध्ये लेख लिहिले होते, आम्ही मोर्चे काढले होते, अर्ज विनंत्या केल्या होत्या. ते की जमाना शेवटी एक सत्याग्रह करायचा पण आम्ही ठरवला. आणि आम्ही 5-7 जण कार्यकर्ते आणि आदिवासी आम्ही शेतात गेलो. ते गवत काढलं, ते गवत कापलं की ते फक्त गवत आहे असं दाखवण्याकरता. आणि त्यांना आम्हाला धडा शिकवायचाच होता की बाहेर येऊन आदिवासींना चिथवतात म्हणून. पण ते आले आणि त्याने इथे अतिक्रमण केलं म्हणून त्याने आम्हाला पकडलं. रात्री 11 पर्यंत डांबून ठेवलं. दुसऱ्या दिवशी खटला झाला, आणि खटला झाल्यानंतर 10 दिवस मला धुळे जेलमध्ये, सेंट्रल जेलमध्ये टाकण्यात आलं. तर जेलमधले अनुभव म्हणजे भलतेच गंमतशीर. डावीकडे 2 खून केलेले मनुष्य, उजवीकडे 3 खून केलेले मनुष्य. मी 12 खुनांचे इंटरव्ह्यूज घेतले आणि विधिरण चित्र. तुम्हाला खरं सांगतो, ते मुसाफिर वाचच टाकत. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझे आयुष्य चढ उतार आहे म्हणून मुसाफिर खूप गाजलं. म्हणजे भयानक अनुभव. म्हणजे मी गुन्हा केलेला आहे, तर तू माझा गुन्हा अंगावर घे, मी तुझ्या बायकोला फॅमिलीला पैसे देत राहतो असं त्यांनी म्हणणं. आणि त्या माणसाने मग तो गुन्हा अंगावर घेणं, तो तुरुंगात असणं, नंतर त्याने बायकोला काही दिवस पैसे देणं, नंतर मग पैसे देणं बंद करणं, शेवटी कंटाळून बायकोच त्याच्याकडे जाऊन राहणं त्याची दुसरी बाई म्हणून. आणि मग त्यांनी या माणसाला टाकून दिलं. हा माणूस एकटाच तुरुंगात 10 वर्ष घेतो. असं जे सगळं असे अनेक केसेस. तर ते आणि आयुष्य म्हणजे काय ह्याचे धडे जे असतात ना ते. आणि एका माणसानं एक खिस्सा 6 तऱ्हेने कसा कापता येतं दाखवलं मला. पण मी ते फार स्टडी केलं नाही की मला त्यात करिअर करायची नव्हती. पण इतकं चातुर्य तुम्हाला म्हणजे भयंकर स्किल असतं त्याच्यात. पण ते सगळं झालं. मग 10 दिवसांनी बाहेर आलो. लक्षात आलं की आपण एक आणखीन 2-4 वेळा जेलमध्ये जाऊ, आणखीन 2 बुद्धे देऊ, 2 खाऊ, 5-7 वर्ष राहू, पण आयुष्यभर आपण करू शकू का. लक्षात आलं, माझ्यातल्या मर्यादा लक्षात आल्या. आणि मग म्हणलं आपल्याला आयुष्यभर जमणार नाही, म्हणून मी परत आलो. मुंबईला मला जॉब कोणी देईना. 13 घरं बदलली मी. झोपडपट्टीत राहिलो, वेश्या व्यवस्थित राहिलो. आमच्या एक मित्रांची शाळा चालवली होती त्यांच्या मुलांकरता. ते सगळं आहे मुसाफिरमध्ये. इतकी भयान म्हणजे झोपडपट्टीत सुद्धा आयुष्य, तिथलं सगळं प्रचंड म्हणजे आयुष्य कसं असतं हे सगळं. प्रचंड श्रीमंती पण म्हणजे हे आयुष्यात सुद्धा प्रचंड श्रीमंती. म्हणजे 8,000 रुपयाला कशी मी जेवण दिलेत मॅनहॅटनमध्ये, न्यूयॉर्कमध्ये. मी 23 वर्ष CEO मॅनेजिंग डिरेक्टर होतो. त्यामुळे मी बिझनेस आणि फर्स्ट क्लासशिवाय प्रवास केले, 5 आणि 7 स्टारशिवाय राहिलो नाही. झोपडपट्टीत खाटेवर बसून ते वाटेल असं सगळे हे थर तुम्ही जे बघितलेले असतात ना, तेव्हा तुम्ही जमिनीवर राहता. आणि मला असं वाटतं की ते आपण बघत नाही. आपण थोडी गाडी घेतली की लगेच काहीतरी माझ्याकडे हे, माझ्याकडे ते, माझ्याकडे ही, हा. तर त्यांनी मला कधी त्रास दिला नाही. मी BMW च्या विषयी नेहमी म्हणत असतो
की मी जर्मनी मी ऑटोबॉनवरती BMW खूप वेळ चालवली. ऑटोबॉन म्हणजे हायवे जर्मनीचा, त्याच्यावर स्पीड लिमिट नाही आहे पाहिजे, देर इज नो स्पीड लिमिट, 80-120 काही नाही, 200 चालवू शकता. मी खूप तर जर्मनीत चालवले. इट्स अ ग्रेट कार, त्याचं इंजिन फार चांगलं असतं, पण लोकांना इंजिनमध्ये इंटरेस्ट नसतो. लोकांना तर BMW मी बसत असताना किती लोक माझ्याकडे बघतायत याच्यात इंटरेस्ट, तर तसलं मला कधी त्यांनी बनवलं नाही. आणि म्हणून मला सातत्याने ज्ञान, कुतूहल आणि ते पसरवणं लोकांमध्ये, ह्याच्यामध्येच मी संबंध शिरलो. पण हा जो मला जे आयुष्याने जे शिकवलं, त्याला घरं बदलली आणि ते सगळं, आणि शेवटी मला एकाला दया आली आणि मला 125 रुपये पर मंथ नोकरीवरती, पगारावरती नोकरी मिळाली. रात्री पाळीवरच्या कामगारांवर देखरेख ठेवायला. रे रोडच्या समोर एक वर्कशॉप होता. 4 महिन्यात माझं त्याच्याशी वाद झाले, कारण मी खूप लिबरल होतो, लिनियंट होतो, त्यांना रजा द्यायचो वगैरे. मग तो म्हणलं की तू काही कामाचं नाहीस, मग मी तिथं निघालो. मग मी IT शिरलो. माझा कसा इंटरव्ह्यू झाला, IBM वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. आणि नंतर मी 10 वर्ष ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर केलं, आणि मग मी पटनीत शिरलो. तिचा माझा दुसरा मोठा क्रायसिस आला. त्याच्याविषयी सांगायचं असेल तर सांगेन मी, पण तो सगळ्यात माझ्या आयुष्यातला मोठा क्रायसिस आला. त्यातनं मी बाहेर आलो, म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलतोय खरं म्हणजे. त्याबद्दल ऐकायला देखील आम्हाला आवडेलच. तर तो त्याचं असं झालं की मी पटनीमध्ये, आता इथे लकीली सगळे IT माहीत असलेले लोक आहेत, तर मला एक्सप्लेन करावं लागणार नाही. 10 वर्ष मी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये काम केलेलं होतं. IBM मध्ये केलं होतं, प्रोडक्शन प्लॅनिंग, ERP, अमुक असं सगळं. आणि त्यात मला बऱ्यापैकी अवॉर्ड्स वगैरे मिळाले. तुम्ही IBM कडनं 2दा मिळालं होतं. विदाउट शुगर गरम पाणी काही नाही. तर 10 वर्ष मी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर काम करतो. आपल्याला माहितीच, मला एक्सप्लेन करायची गरज नाही, पण मी जनरली सांगतो. म्हणजे कम्प्युटरमध्ये 2 भाग, हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर 2 भाग, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, सिस्टम सॉफ्टवेअर. कम्प्युटर बरोबर जे येतं, ऑपरेटिंग सिस्टम, कंपायलर्स, डेटाबेसेस आणि सगळं ते सिस्टम सॉफ्टवेअर. आणि त्याचा वापर करून तुम्ही जे ऍप्लिकेशन करता, म्हणजे पेरोल आणि इन्व्हेंटरी आणि पर्चेसिंग आणि शेअर काउंटिंग आणि बँकिंग आणि ते ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. त्या ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरला म्हणजे कोबॉल पासून अनेक वेगवेगळ्या लँग्वेजेस पूर्वी लागायच्या. सिस्टम लँग्वेज सोडून द्या, पण सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये ऑपरेटिंग, आणि त्यावेळेला सगळे विषय एकमेकात गुंतलेले. म्हणजे BTech आणि MTech कम्प्युटर सायन्सची जी मंडळी होती, त्यांना हे विषय सगळे शिकावे लागायचे. तुम्हाला कम्प्युटर सायन्स असतील बोला, पण माझ्या वेळी कम्प्युटर सायन्स नव्हतं. मी केमिकल इंजिनिअरिंग घेतल्यावर कम्प्युटर सायन्स ब्रांचच नव्हती. आणि मी जेव्हा पटनीमध्ये लागलो, नारायण मूर्तीने पट्टी सोडून इन्फोसिस चालू केली, त्याच खुर्चीवर मला बसवलं. आणि माझ्या हाताखाली 40 ते 50 IITतली BTech MTech चंड, अतिशय हुशार कम्प्युटर सायन्सची मुलं होती. त्यांनी 5 वर्ष 7 वर्ष कम्प्युटर सायन्स केलेलं होतं. ते 4-4, 5-5 युरोप अमेरिकेला जाऊन आले होते. 5-7 वर्ष अनुभव असलेले 40-50 हुशार म्हणून मी त्यांचा बॉस. बरं, कुठल्याही क्षेत्रात नुसतं बॉस म्हणतो पण ऐकायचं चालत नाही. IT तर मुळीच चालत नाही. मला त्यामुळे भयंकर कॉम्प्लेक्स यायला लागला, कारण ते काय बोलतात ते मला कळेना. कारण सिस्टम सॉफ्टवेअरमध्ये विषय एकमेकात गुंतलेले. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स आलं नाही तर कम्प्युटर आर्किटेक्चर कळत नाही. कम्प्युटर आर्किटेक्चर नाही कळलं तर ऑपरेटिंग सिस्टम कळत नाही. कळते नाही तसं कळतं, पण आता इंटरप्ट वगैरे नीट कळायचं असते तर कळत नाही. ऑपरेटिंग सिस्टम नाही आलं तर तुम्हाला कंपायलर नीट कळत नाही, आणि सिस्टम कॉल्स वगैरे, आणि कंपायलर नाही कळत तर डेटाबेसेस वगैरे असं सगळं. तर या सगळ्यामध्ये प्रत्येकी म्हणजे टॅननबाउम, मॉरिस मॅनो आणि पीटरसन अशी सगळी 500-700 पानी पुस्तकं सगळी एक बाजू गुंतलेली, 4-4, 5-5 वर्ष शिकलेली मुलं, अनेक वेळा अमेरिकेला गेलेली, अनेक प्रोजेक्ट मध्ये 6-6 वर्ष अनुभव असलेली अशी 40-50 मुलं माझ्या हातात, आणि पूर्तीने सिलेक्ट केलेली. आणि मला काही येईना, कारण मी सगळे ऍप्लिकेशन मध्ये काम केलेलं. तर प्रोजेक्ट मध्ये त्यांचं डिस्कशन व्हायचं तर मला काही यायचं नाही. म्हणजे मला हा जॉब सोडावा लागतो की काय असं मला वाटायला लागलं. आम्ही इंटरव्ह्यू घ्यायला जायचो. नवीन मुलाचा अनिल नावाचा मुलगा होता, तो थोडा आगाऊ होता. तो अनिल आणि मी दोघे इंटरव्ह्यू घ्यायला जायचो. आणि IITतच किंवा इतरही कुठल्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, तिथेही मी आलेलो आहे अनेक सगळ्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी त्या मुलाला तो अनिल विचारता व्हेक्टर इंटरप्ट म्हणजे काय. त्या मुलाला काही माहित नसतं, तो आपल्या छताकडे बघायचा. मग अनिल माझ्याकडे बघायचा, आपल्या बॉसला तरी माहितीये का म्हणून. बॉसला पण माहिती होतं, मी पण छताकडे बघायचो. पण या सगळ्यामुळे माझं इन्फिनिटी खूपच आपल्याला जावं लागते की काय. आणि मला पुन्हा पूर्वीच असतो थोडा गर्व की आपण माझ्या एकमध्ये मला जायचंय म्हणून मी जाऊ शकेन, पण मला येत नाही म्हणून जावं लागणं हे म्हणून नको होतं. त्यामुळे मला भयंकरच डिप्रेशन यायला लागलं की आता करायचं काय. आणि त्यामध्ये मग त्याच वेळेला मला सगळी व्यसनं होती.
म्हणजे मी 40 सिगरेटी फुंकायचो. हे सगळं सांगतो ते काही करू नका, मुद्दाम मी सांगतोय अगोदरच. बिडी ते क्युबन सिगार पर्यंत मला काही चालायचं. तसंच मी अर्धी बाटली ड्रिंक घ्यायचो रोज. अर्धी बाटली मी 2 क्वार्टर्स म्हणजे 6 पेग्स, बहुतेक माहिती असेलच. आणि तिथे देशी दारू पासून शॅम्पेन पण काही चालायचं का. मी भेदभाव मानत नाही. आणि त्याच वेळेला कलकत्ता 120 वगैरे सगळं गुटखे आणि काय 10-12 रोज. आणि हे सगळं रोज चाललं होतं 1-2 वर्ष. इतकं की मी एका कंपनीचं होतं जवळ लंच टाइम मध्ये मी 2 पेग्स मारून घरी यायचो. म्हणजे मी दारू पडलो आणि मेलोच असतो अशी परिस्थिती. सगळ्यात मी कुठली गोष्ट केली ती टोकात जाऊन केली मी आयुष्यात, आणि झोकून जाऊन केली. आणि मग एकाने सांगितलं तुम्हाला दारू सोडायची का. म्हणलं दारू मला सोडायची. तो म्हणलं तुम्ही असं करा, मग तुम्ही भांग चालू करा म्हणा. आणि मला हा सल्ला अगदी पटला, कारण असे सल्ले बरोबर पडतात. आणि मुंबईला कुठे मिळतो माहित होतं, महालक्ष्मीला. मी नरिमन पण यायचो, महालक्ष्मीला उतरायचो, तिथं भांग प्यायचो, पुन्हा अंधेरीला यायचो, अंधेरीहून पुन्हा 2-3 पेग मिळून घरी यायचो. तेही चालू होतं आणि भांग पण चालू होतं. पण त्याच वेळी तिसरी एक गोष्ट घडली जी कोणाच्या आयुष्यात घडू नये, ती म्हणजे माझ्या मुलाला ऑटिझम डिटेक्ट झालं. तिथे इटिमॉलॉजी सांगतो, ऑटो म्हणजे सेल्फ, म्हणजे ऑटोमॅटिक आणि ऑटोमोबाईल म्हणजे सेल्फ. ती मुलं स्वतःच गुंतलेली असतात, त्याला ऑटिस्टिक मुलं म्हणतात. तर ती म्हणजे त्याला ती सोशिएबल नसतात, ती एज्युकेबल नसतात, आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही, कम्युनिकेट करू शकत नाही वगैरे. आणि पहिल्यांदा राजेंद्र बर्वेकडे गेलो मी. त्याला सांगितलं की निहार काय मुलाचं नाव, की त्यांनी बघितलं आणि मला बहुधा ऑटिझम वाटतोय, पण आपण जरा ऑब्झर्व करू म्हणाला. आणि मग आनंद नाडकर्णी माझा मित्र 45 वर्षाचा, त्याच्याकडे गेलो. त्याला सांगितलं नाही माझ्या मुलाबद्दल बोलतोय म्हणून. त्याला फक्त म्हटलं ऑटिझम म्हणजे काय रे. अरे बापरे, ही मुलं एज्युकेबल नसतात, सोशिएबल नसतात, आणि त्या मुलांना सतत तुम्हाला सांभाळावं लागतं, आणि हे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर उत्तर मी आपल्याकडे वगैरे. दोघे आम्ही रडतच घरी आलो. आणि त्याच्यावर उपाय नाही लक्षात आलं. मग ब्रिटिश काउन्सिल मधली सगळी पुस्तकं वाचली, ऑटिझमची चॅप्टर्स वाचले, त्याच्या उपाय नाही हे लक्षात आलं माझ्या. आणि मग मला दणकाच बसला. मला त्याच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस शाळेत होत्या, ऑटिझम माहीत नव्हतं लोकांना फारसा. त्यामुळे संस्था जे त्याला आयुष्यभर ठेवून घेतील अशा संस्थाही नव्हत्या. कोणाला तरी गाठून आपल्यानंतर काय हा प्रश्न उभा राहतो. आपल्या म्हणजे कोणाला तरी गाठून त्याला सांगितलं पाहिजे फॅमिलीला की ह्याला सांभाळा म्हणून. म्हणजे उगीच कसं सांभाळते, आपल्याला पैसे जमा केले पाहिजे. किती पैसे, त्यावेळी मी कॅल्क्युलेट केलं की 3 कोटी रुपये जमा केले पाहिजे. त्याच्या व्याजावरती तो जगू शकेल, त्याच्या व्याजावरती तो एक गाडी पण घेऊ शकेल, ड्रायव्हरलाही ठेवू शकेल वगैरे, असं सगळं. नाही तर तो कशाला घेईल. श्रीमंत माणूस तर काही घेण्याला तयार होणार नाही, त्याच्याकडे कोट्यवधी रुपये तो कशाला घ्याल. पण 40तल्या एखाद्या माणसाला जर सांगितलं तर 3 कोटी रुपये जमा, तेव्हा आपण 3 कोटी रुपये जमा केले पाहिजे. मग बँक बॅलन्स बघितला तो 200 रुपये होता, कारण आता पण 10 वर्षात सेव्हच केलेले नव्हते. कुठल्या तरी चळवळीतल्या मुलाला देऊन टाक, कुठेतरी त्यावेळी गाण्यामधलं बघा असंख्य माझ्याकडे LP रेकॉर्ड्स आणि कॅसेट्स होत्या. आणि पुस्तकं माझ्याकडे, आज माझ्याकडे 7,000 पुस्तकं आहेत. आणि त्यानंतर पुस्तकांमध्ये आणि मग काही व्यसनांमध्ये ते सगळं गेलेलं असल्यामुळे उद्या बघू असं माझी वृत्ती, बायकोची तीच वृत्ती. त्यामुळे 200 रुपये फक्त सेव्हिंग होतं आमचं. 3 कोटीची गरज आहे. आता करायचं काय. मग मी पुन्हा एक आठवडा बिल्डिंग मध्ये गेला. जुहू बीच वरती मी रात्री 12 वाजता एकट्याने फेऱ्या मारलेल्या, आत्महत्ये विचार आले, सगळं भयानक परिस्थितीत गेलो. मुसाफिर आहे वर्णन. आणि त्यानंतर मी एका रात्री मात्र ठरवलं की आपली कशामुळे ओळख व्हायला पाहिजे, की बिचारा निहारचे वडील अशी आपली ओळख झाली तर काही बिचारायचं कधी आवडत नाही मला. पण त्याच्याऐवजी यांनी आता एवढ्या कंपन्या चालवल्या आहेत, एवढे बिझनेस वाढवला, त्यांनी इतकी पुस्तकं लिहिली, इतक्या संस्थांना मदत केली, आणि एवढं घरी प्रॉब्लेम असून सुद्धा केलं. अशी ओळख पाहिजे का बिचारा नेहाचे वडील अशी पाहिजे. तर बिचारा नेहाचे वडील मी एकदम थरकाप झालं, म्हणून हे नको आपल्याला. आणि मग म्हणलं याचं आपल्याला पहिल्यांदा त्याच्याकरता काहीतरी करायचं असेल तर आपल्याला पैसे साठवले पाहिजे. पैसे साठवायचं नोकरी टिकवली पाहिजे. नोकरी टिकवायची आपल्याला सिस्टम सॉफ्टवेअर आलं पाहिजे. पट्टीमध्ये 80% जॉबचे सगळे सिस्टम सॉफ्टवेअर होते, कंपायलर, ऑपरेटिंग सिस्टम वगैरे. त्यामुळे सिस्टम सॉफ्टवेअर शिकलं पाहिजे आपल्याला. आणि ते जर शिकायचं असेल तर आपल्याला व्यसनं सोडली पाहिजे. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि 10 मिनिटात सगळी व्यसनं सोडली. जी गेली 40 वर्ष मी कशाला स्पर्श केलेलं नाही. हे एकही त्यातलं व्यसन सोडून दाखवा. म्हणजे नुसतं पान गुटखा, दारू, सिगरेट, एक सुद्धा व्यसन कोणी सोडलं तरी मी चॅलेंज करायला तयार आहे.
सगळी वस्तू 10 मिनिटात कशी मलाही आता अजूनही आश्चर्य वाटतं, पुन्हा मला शक्य होणार नाही म्हणजे. पण ती सोडली आणि मग मी तुटून पडलो होतो सिस्टम सॉफ्टवेअर. जसं मी अकाउंटिंगवर पडलो होतो, इंग्लिशवर पडलो होतो, तसं ही माझी टेस्ट होती. आपल्याला येत कसं नाही, फक्त हा प्रश्न असा की 4 आणि 6 वर्षात जे शिकले ते मला जॉब करता करता शिकायचं होतं, ते एकलव्यासारखं शिकायचं होतं. ते सगळ्यात अवघड होतं. ते अकाउंटिंग सारखं सोपं नव्हतं का इंग्लिश सारखं सुद्धा सोपं नव्हतं. मग मी 9 ते 5 माझं ऑफिस लकीली जवळ होतं. 9 ते 5 कामाला जायचो, 5 ला घरी यायचो आणि 5 ते 9 रात्री वाचायचो. अर्धा पाऊण तास फक्त इतर गोष्टींकरता. 9 ला झोपायचो, रात्री 2 वाजता उठायचो, रात्री 2 ते पुन्हा सकाळी 9 पर्यंत वाचायचो. अर्धा 1 तास पुन्हा इतर पुन्हा परत यायचो. विकेंडला 18 तास वाचायचो मी. हे पुस्तक आर्किटेक्चर कळलं नाही ते डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑपरेटिंग सिस्टमचे टॅननबाउम अमतो वगैरे सगळे पुस्तक असायचे. तर त्या टॅननबाउमने नंतर मला कोऑथर होशील का असा मेल लिहिला बरं का नंतर टॅननबाउमने. पण नंतर त्या पुस्तकांनी मला काही कळायचं नाही. जे कळलं नाही मग हे मागचं पान उघड, पुढचं उघड, हे सगळं करत जायचं. पण फायनली मला त्यामधनं हळूहळू अंदाज लागायला लागला, हळूहळू सगळं समजायला थोडं समजायला लागलं. मग मी त्या प्रोजेक्टच्या डिस्कशन भाग घ्यायला लागलो. मी पण इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारायला लागलो. त्यांना वाटलं अरे गुरुवर वाचतायत दिसतंय. मग असं ते आणखी वाढत चाललं आणि मग त्यांनी मला मदत केली अर्थात. आणि मग या सगळ्यामध्ये ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे पण जॉब झाले. मग मी त्यांना गाईड अगदी चांगल्या तऱ्हेने करू शकलो. MRP वगैरे म्हणतो एक बंगलोरचा प्रोजेक्ट होता मला आठवत आहे. आणि मग माझ्यावरती विश्वास त्यांचा वाढला, माझ्यावरती कॉन्फिडन्स वाढला, माझाही स्वतःचा आत्मविश्वास वाढला. आणि मग त्यांनी ऍक्सेप्ट केलं. बेसिकली काय आहे की आपला बॉस नुसतं आपलं बसवलं आहे असं वाटतं कामा नये. ते व्हायला काही महिने गेले, पण त्यात इतकी झुंज जी होती ती इतकी प्रचंड होती, व्यसनं एकीकडे सोडलेली, पुन्हा काही येत नाही असं म्हणलं की पुन्हा दारूकडे बारकडे पावलं व्हायची, पुन्हा स्वतःला खेचून आणायचं. हे सगळं प्रचंड स्ट्रगलचा काळ होता. पण तो झाल्यानंतर मग पत्नी मला म्हणाले तो IIT IBM इंग्लिश चांगलं बोलतो, प्रेझेंटेशन देतो, समजा टेक्नॉलॉजी तुला माहिती. त्याच्या अगोदर मी ऑपरेटिंग सिस्टमचं पहिलं 700 पुस्तक लिहिलं. नारायण मूर्तीने खूप कौतुक केलं. मग मॅग्रो हिलने न्यूयॉर्कने त्याचं ट्रान्सलेशन केलं चायनीज मध्ये, जगभर गेलं, जपान, कोरिया, तैवान, सिंगापूर. एकदा टोकियोमध्ये मी उभा होतो, माझं एक पुस्तक माझं पुस्तक घेत होता म्हणून मी सही करू का, म्हणून मला जपानी येत नव्हतं, कसं बोलायचं मला माहित नाही. पण असं सगळं झालं. मग त्याच्यानंतर डेटा कम्युनिकेशन नेटवर्क्स लिहिली, सगळी 550-600 पण पुस्तकं, वेब टेक्नॉलॉजी लिहिलं. मग पत्नी म्हणाला मला मदत करायला सुरुवात कर. मग मी आता बॉस्टन, शिकागो, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजल्स असं सगळं करत 1 वर्षभर अमेरिकेत मी बऱ्यापैकी सेल्स मार्केटिंग करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच चुकाही केल्या, शिकलो. मग त्यानंतर मात्र युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियामध्ये मी सगळे ऑफिसेस मी स्थापन केली. आणि मग जपानमध्ये दोन म्हणजे ओसाका आणि टोकियो वगैरे, जपानला 37 वेळा जाऊन आलो. पण असं जगभर अनेक वेळा, त्यात काही विशेष नाही. पण मुख्य काय की या सगळ्यामध्ये शिकायला खूप मिळालं. आणि सॉफ्टवेअरचा बिझनेस अगदी सुरुवातीपासून मी बघितला होता, त्यामुळे मला संपूर्ण त्यातली इन्साईट होती. टेक्नॉलॉजी पण त्यातली बऱ्यापैकी माहित होती. आता ती आता आउटडेटेड झाली होती, पण आता लेटेस्ट मी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, इन्फोटेक, इंडस्ट्री 4.0, स्टॅटिस्टिक्स 5 पुस्तकं गेल्या 2-3 वर्षात लिहिलेत. AIच्या 16-17 कॉपीज गेल्या आहेत. बाकीच्या सगळ्या अशा 8-10 वगैरे. पण सगळी 10वीतल्या मला कळतील अशा त्यांनी लिहिलेली आहेत. तुम्हाला करायची गरज वाटणार नाही, पण कोणाला द्यायची असतील तर बाहेर आहेत ती. अगदी सोप्या भाषेत सगळं मी एक्सप्लेन केलं. म्हणजे इंडस्ट्री 4.0, 3D प्रिंटिंग, क्लाउड कम्प्युटिंग. इंडस्ट्री 4.0 जरूर आता त्यातलं ब्लॉक चेन एक्सप्लेन केलेलं जवळपास कोणी केलेलं नाही, इतकं सोपं केलेलं आहे. एनिवे तर ते सोडून द्या. पण मुख्य म्हणजे हे मी केलं. त्यानंतर मग मी वर्षाला 3 कोटीचे ऑफर सोडून म्हणलं आता पुरे झालं, आपल्याला निहारला जेवढे पाहिजे तेवढे जमलेले आहेत. मग मी परत आलो. म्हटलं की आता उगीच तसं पैसे जमत बसायचे, हा बंगला तो बंगला, ही गाडी ती गाडी, त्यात मला फार इंटरेस्ट नाही. साधं राहायचं आणि मराठीतनं आपण पुस्तकं लिहायची असं ठरवलं मी. ही इंग्लिशमध्ये सहज लिहू शकलो असतो, माझं इंग्रजी बऱ्यापैकी आहे, पण मुद्दामून मराठीतनंच सगळी लिहिली. मग ही सगळी अशी वेगवेगळ्या विषयांवर अभ्यास करून कुतूहलाने मग सगळी लिहित गेलो. त्यामुळे मी ही सगळी पुस्तकं झाली. सर, तुमच्या ह्या सर्व अनुभवातून एक गोष्ट तर कळते की माणसामध्ये इच्छाशक्ती असली की तो कोणत्याही गोष्टीला तोंड देऊ शकतो. आणि जे तुम्ही आधी सुरुवातीला सांगितलं, तुम्ही मुसाफिरमध्ये पण लिहिले की एखादी गोष्ट आपल्याला का जमत नाही हे तुम्हाला खूप एकच सांगतो, आता माझ्यामध्ये अजिबात इच्छाशक्ती धरलेली नाही. मला डायबिटीस आहे, पण मला खाण्यावर खरं म्हणजे रिस्ट्रिक्शन जर मी वाटतील ते खातो, कारण जिभेवर मला मुळीच कंट्रोल नाही. त्यामुळे मी त्या बाबतीत पूर्ण हरलेलो आहे. आणि सर, दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्ही जे बोलले की
इंग्रजीमध्ये तुम्ही पुस्तकं लिहू शकत होते, पण तुम्ही मराठीमध्ये लिहायचं होतं. जर तुम्ही इंग्रजीमध्ये लिहिले असते कदाचित तुम्हाला प्रसिद्धी जास्त असते, कारण तुमची जी इंग्रजी पुस्तकं आहेत ते जगभर वापरल्या जातात. जर सगळी पुस्तकं तुमची इंग्रजीत असती तर तुमची प्रसिद्धी जास्त असती. परंतु तुम्ही मराठीत लिहायचं ठरवलं. तुम्ही मराठीला ज्ञान भाषा बनवण्यासाठी प्रयत्न करायचा ठरवलाय. कारण तुमची जी पुस्तकं आहेत ती खूप सोप्या शब्दात सगळ्यांना कळेल अशी. आणि म्हणजे तुम्ही पैशांच्या ऐवजी पॅशन तुमच्या आवडीला निवडलंय. पण सर, आता एक लेखक म्हणून इथे जे आजच्या वाचन संस्कृती आहे ती आपण बघतो की कमी होत चालली आहे. आणि मग युवकांमध्ये आपण वाचनाची आवड कशी आणखी वाढवू शकतो, आणि जर कोणाला वाचनाची आवड असेल तर मग त्यांनी कुठून सुरुवात करावी, कशी पुस्तकं वाचावी, याबद्दल तुम्ही थोडं मार्गदर्शन करा. मला असं वाटतं की वाचन म्हणजे ह्या मोबाईलने सगळा गोंधळ करून ठेवलेला आहे. म्हणजे त्यामध्ये म्हणजे त्याच्यात एक जोक मला आठवला बरं का. एक दोन पैलवानांची म्हणे मारामारी होते. एक मोठा भयंकर शक्तिशाली, दुसरा अतिशय किळकिडी. तो शक्तिशाली जो पैलवान असतो तो त्या किळकिडी पैलवानाला एका मिनिटात खाली पाडतो. तो हारतो अर्थातच. तर छातीवर तो पाय तो आता हसतो वगैरे. आता जज येऊन रिझल्ट डिक्लेअर करणार, तर जज आत येतात आणि आत आल्यानंतर तो लहान जो पडलेला असतो त्याचा हात वरती करतात, हा जिंकला म्हणे. आम्ही त्याला पडलेला बघितलं, हा कसा काय जिंकला. तर नाही म्हणे, ह्याला सगळ्यात जास्त SMS मिळालेले म्हणतो. थोडक्यात SMS कोणाला जास्त येतात, आपलं सोशल मीडियावरनं जे काही सगळं चाललेलं आहे. तर मी मोबाईल वापरतो, मी व्हॉट्सअप वापरतो, मी इन्स्टावर फार काही वापरत नाही. लोक म्हणतात तुम्ही वापरतात आणखीन प्रसिद्धी मिळेल काय वगैरे असं. मी काही फार वापरत नाही. फेसबुकचं फार वापरत नाही. क्वचित एखादं पुस्तक आलं तर. पण त्याच्या नादी लागणं जे आहे ना, अटेन्शन स्पॅन कमी होणं, सारखी रील्स बघत बसणं, आणि ते म्हणजे आपण कुठे जाऊ पुढे, हे समजा हेच करत बसलो तर तुम्ही इव्हन तुमच्या प्रोफेशनला सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही फारसं. आणि बाकी विश्वाच्या ज्ञानाच्या विषयी तुम्ही फारच त्यात तुम्हाला आनंद असेल तर आनंद माना. आता काय करणार. मला प्रचंड एक कुतूहल दे, शुद्ध कल्याण आणि भूक मध्ये काय फरक आहे. किंवा एखादा राग म्हटलं की मी दिवसेंदिवस महिने एखादा रागात गेलेलं. म्हणजे मालकच म्हणलं की रात्री मी तर एक भीमसेन मालको, आमिर खानचा मालको, रविशंकर, असं सर तो राग कळला पाहिजे. रागात तर काय म्हणायचं हे मला आपल्याला काय करायचंय त्याच्यामध्ये. असं प्रत्येक गोष्टीत घुसून त्याला आनंद जो आहे ना, त्यात जी मजा आहे. आणि त्यामुळे कारण ह्याचा जे दुष्परिणाम आहेत ते नुसते तुझ्या करिअरवरती हा तर आहेच, पण तुम्ही अतिशय सब स्टँडर्ड आणि अतिशय ज्याला म्हणतो सेकंड रेट सिटीजन म्हणून तुम्ही जगाल. हे असंच करत राहिलं तुम्ही मोबाईल वगैरे काय तरी पुढे 5 वर्षात काय तुम्ही मिळवलं तसा प्रश्न. तर त्यापेक्षा खोलवर कुठेतरी छान चांगलं ज्ञान मिळवणं, चांगल्या कलांमध्ये बुडवून घेणं आणि मानवता जे असणं सातत्याने, हा जो सगळा प्रकार आहे, एक चांगला माणूस म्हणून उभा राहणं, हे करण्याकरता आपण जर केलं तर ते होऊ शकतं. पण ह्याने इतकं वेळ लावलं लोकांना की असं सांगून आता काही उपयोग नाही त्याचा. म्हणजे भयंकरच. म्हणजे इनफॅक्ट माझ्या मनकल्लोळ जे पुस्तक आहे, मी सायकोलॉजी 6 पुस्तकं मनकल्लोळ व्हॉल्यूम 2, नंतर मग ऑटिझम, डिप्रेशन अँड सायकोथेरपीज म्हणून ते मनात पुस्तक तर BA चे लोक वापरतात. म्हणजे कोणी वाचलं मनात, कोणी ते वाचलं असेल तर हा. पण मनकल्लोळ मध्ये मी तुम्हाला सांगतो आता म्हणजे फेसबुक ऍडिक्शन डिसऑर्डर म्हणजे FAD नावाचं ऍडिक्शनचं काय ऍड झालेलं आहे. आता फेसबुक पेक्षा इतरही बऱ्याच गोष्टी आहेत, पण म्हणजे त्याच्यावर त्याला चिकटून राहणं. म्हणजे दारू सोडल्यावर जसं माणूस तिकडे एजार घालतो किंवा हे करतो, तसं तुमचा लॅपटॉप आणि मोबाईल काढून घेतल्यावर माणसं जी बेचैन होतात ती लक्षणं तीच दाखवतात ते ऍडिक्शनची. म्हणून डी ऍडिक्शन सेंटरमध्ये दारू, अमुक सिगरेट आणि आता मोबाईल असं सरळ आलेलं आहे. तर त्यामुळे म्हणजे मुख्य काय आहे की तो मोबाईलचा वापर चांगलाही होऊ शकतो. आपण कादंबऱ्याचा मोबाईलमध्ये वापरू शकतो, मोबाईलचा अनेक गोष्टींकरता आपण वापरू. पण अतिशय फालतू गोष्टींकरता मी अमुक ठिकाणी इडली खातोय त्याचा फोटो लगेच टाकून, म्हणजे काय याच्यात विशेष आहे. आणि त्याला लगेच किती लाईक्स आले, मग त्याचं सायकोलॉजिकल एवढं आहे की किती लाईक्स मला 20 आले, दुसऱ्याला 10 आले की लगेच त्याच्यावर कंपॅरिझन सुरू होणं. ते हा जो आचरणपणा आहे म्हणजे लाईक किती आले आणि काय आले वगैरे, त्यापेक्षा काहीतरी कुठेतरी एक डेप्थ असावी आपल्या पर्सनॅलिटीला, कुठेतरी एक चांगल्या तऱ्हेने आपण जगावं. हे जर का मनात असेल तर एक वापरावं, मजा आहे त्यात सुद्धा आहे. तर ते रिस्ट्रिक्टेड ठेवून डीपर कुठेतरी जाण्याचा प्रयत्न करा. तुमची जी काय आवड असेल ती. मला म्हणतो 3 Idiots खूप आवडतं.
वाईल्ड फोटोग्राफी पण जे असेल ते झोकून तुम्ही करा. असं फालतू काहीतरी नुसतं काहीतरी, कारण नंतर 10 वर्षांनी तुझ्या आपल्या हाती काही लागलं नाही असं जे वाटेल ना, ते फार महत्वाचं आहे. तुम्ही काहीतरी जे कराल, टेक्नॉलॉजी फक्त टेक्नॉलॉजी आणि ह्युमॅनिटी कधी विसरू नका. कारण टेक्नॉलॉजी वापर जे काय होणार एआयचे वगैरे ते पुस्तकात आहेतच, आणि ChatGPT उद्या काय होणार प्रचंडच आहे. पण त्याचा वापर करताना पुन्हा ह्युमन व्हॅल्यूज काय आहेत हे लक्षात ठेवणं, त्यात एथिकल एआय वरती आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर डिस्कशन चालू आहे. तर ते जे करायचे ते पण झोकून जाऊन तुम्ही ते करा असं मला नेहमी वाटतं. म्युझिक लिटरेचर तर लिटरेचर येत कसं नाही असं करून येईल, शेवटी येईल, न यायला काय झालं. पण त्याचा आदर ते करणार, हे करणार, ते करणार, म्हणजे नुसतं पैसा प्रसिद्धी ह्याच्या मागे लागून जे चाललंय सध्या, तर ते त्याच्याऐवजी कुठेतरी डेप्थ आयुष्याला मला तरी मी तरी तसं जगलो. लोकांनी कसं जगायचं सुद्धा ठरवायचं. असं म्हणतात की एक चांगला लेखक जो असतो तो एक चांगला वाचक आधी असतो. तर एक वाचक आणि एक लेखक म्हणून हा प्रश्न मला तुम्हाला विचारावा वाटतो की भरपूर वेळा आपण जेव्हा वाचतो तर त्या लेखकाचा जो उद्देश आहे किंवा त्याचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्याच तऱ्हेने आपले देखील विचार किंवा आपले देखील मन तसे बदलतात. तर जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक लिहिता तेव्हा नक्कीच तुम्ही बरेचसे पुस्तकं वाचत असाल, तर तुम्ही ही दक्षता कशी घेतात की त्या लेखकाचा प्रभाव तुमच्या लेखणीवर नाही पडावा, किंवा जर तो जो प्रभाव पडलाच तरी तो कितपत असावा, ह्याची दक्षता तुम्ही कशी घेता? नाही, शेवटी स्वतः विचार करावाच लागतो ना. म्हणजे असं आहे की मी कसं लिहितो ते सांगतो. माझं आत्तापर्यंत पुस्तकं सगळी ज्ञान शाखेतली आहे. इकॉनॉमिक्स आहे, सायकॉलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, टेक्नॉलॉजी, एआय आहे, नॅनो टेक्नॉलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी वरती चालू आहे, असं सगळं आहे. सायन्स वरती तर खूप आहे. किंवा म्हणजे विश्वाच्या उगमापासून ते माणसाच्या उगमापर्यंत आहे. आता बिग बँग वरती येते माझं एक 15 दिवसात बिग बँग वरती पुस्तक केलं आणि क्वांटम फिजिक्स एक 4 महिन्यांनी येईल. कारण खूप आवडते विषय मला. संबंध युनिफाईड थिअरी जी आहे ना, म्हणजे विश्व कसं निर्माण झालं पासून जे ते प्रचंड भारावून टाकणार आहे किंवा पासूनच मला. तर त्याच्यावरती तर ते काय असतं, माझ्याकडे 7,000 पुस्तक आहेत. मी सगळी काही वाचलेली नाही, थापा म्हणत जातो. 20-25% वाचलेली गेल्या 50 वर्ष. पण जी वाचलेली नाही ती मी व्हर्टिकली वाचलेली असते. त्याच्यातला पहिला चॅप्टर, मधला चॅप्टर, शेवटला चॅप्टर, अनुक्रमणिका, त्याच्यावरचे ब्लर, कशा काय आहे ते मला माहित असतं. आणि मधनं सगळी काढून बघत असतो. मला कुठे काय ते माहित असतं. तर जो विषय मला लिहायचा आहे तो विषय लिहायचा असतो की 100 पुस्तकं त्याच्याविषयी तयार होतात. म्हणजे किंडलवरती खूप पुस्तकं, अक्षरशः शेकडो हजार, म्हणजे लाखो रुपये नुसते पुस्तकांवर खर्च केले. त्या संदर्भातली सगळी पुस्तकं बाहेर येतात. आणि नंतर मग मी ठरवतो की कसं लिहायचं पुस्तक, कशातनं काय घ्यायचं. मी कधी कॉपी करत नाही किंवा ट्रान्सलेट करत नाही, कधीच नाही. कशातनं काय शिकायचं. रिलेटिव्हिटी म्हणजे की मार्टिन गार्डनरचं चांगलं आहे का, रसेलचं चांगलं आहे का, ह्याचं चांगलं आहे का, तसं चांगलं आहे. एक 5 तरी पुस्तकं आपल्याला सगळ्यात सोपं कसं समजावून सांगता येईल ह्याच्याकडे माझं सगळं लक्ष असतं. आता म्हणजे क्रुगमन केन्सियन थिअरी जी आहे अर्थाची, ती क्रुगमनच्या ह्याच्यात अतिशय चांगली. म्हणजे पेंडिंग प्रॉस्पेरिटी माझं पुस्तक कोणी वाचलं असेल तर. क्रुगमन नोबेल लॉरेट होता. पण माझी सगळी मतं अशी जुळत नाही. क्रुगमनचा स्टिग्लिट्स होता, अशी सगळी. पण त्यावेळेला कशातनं काय घ्यायचं, शिकायचं हे मी ठरवतो. ही कल्पना या 2-3 पुस्तकांना मिळून किंवा 4 पुस्तकांना मिळून असं सगळं ते चाललं. आणि मग आपल्या भाषेत मी ते शिकून लिहित होते, कधी ट्रान्सलेट किंवा कॉपी करत नाही. पण त्या 100 पुस्तकं आणल्याप्रमाणे सिक्वेन्स काय असला पाहिजे, कुठले चॅप्टर असले पाहिजे, कशातनं काय शिकायचं, किती पाणी असलं पाहिजे, हे सगळं तयार असल्यानंतर मी पहिला अक्षर उमटवतो म्हणजे कागदावरती. आता व्हॉइस टायपिंग करतो, पण पूर्वी कागदावरती उमटायचं. तर हा जो सगळा प्लॅनिंगचा जो प्रकार आहे, आणि माझ्याकडे असलेली पुस्तकं ऑलरेडी 20-25% वाचलेले, बाकीचे काय ते माहीत असणं, आणि त्यामुळे मग मी प्लॅनिंग करू शकणं हे मला फार महत्वाचं वाटतं. आणि या सगळ्या पुस्तकांना एक थीम असते. तर किनाळकर म्हणलं की सायन्सचा इतिहास आहे, सायंटिस्टचे चरित्र आहेत, आणि त्यातली प्रिन्सिपल्स पण, रिलेटिव्हिटी पण सांगितलं, डीएनए पण सांगितलं, जिओलॉजी पण प्रिन्सिपल सांगितलं, सगळंच आहे त्याच्यामध्ये. वेनेगरचं सरकती भूखंड असं सगळं आहे. इकॉनॉमिक्स सगळ्या थिअरीज आहेत. मनात नाही तर सगळ्या सायकोलॉजिकल थिअरीज आहेत. तर असं सगळं त्यातलं सायन्स, त्यातलं थिअरी पण कळली पाहिजे, त्यातलं शिलेदार जे त्यांची चरित्रे आली पाहिजेत, आणि त्यातली मूलतत्व पण कळली पाहिजे. असं 3 लेवलवरती प्रत्येक पुस्तक मला चालतं. पण गेल्या 10-12 वर्षापासून मला स्पॉन्डिलायटिस, सायटिका अशा बरेच प्रकार आहेत. मला बीपी, डायबिटीस, म्हणजे
प्लास्टी 20 वर्षापूर्वी झाली, ती बरोबर एका वर्षापूर्वी माझी ट्रिपल आर्टरी बायपास झाली आणि त्यामुळे बरंच मोडलेलं आहे सगळं. पण त्यानंतर मग मी माझे सहलेखक घेऊन लिहायला सुरुवात केली. त्यावेळेला सगळं प्लॅनिंग, माझी पुस्तकाचं टायटल कसं काय असलं पाहिजे सगळं माझं असतं. पण त्यानंतर मला सहलेखक प्रचंड मदत करतात. म्हणजे कित्येक वेळा लिखाणातला खूप भाग पण ते मी पूर्ण वाचतो, ते चेंज करतो, ऍड करतो, हे सगळं आहे अर्थ. आणि तरी तुम्हाला जर का तुमच्या नावावर छापायचं असेल तरी छापा म्हणून सांगतो. पण कित्येक जण म्हणतात पहिली 2-3 पुस्तकं तरी आम्ही तुमच्याबरोबर छापतो. कधी मग बऱ्यापैकी जातात तर त्यांना मग मी प्लॅटफॉर्म देतो आणि मग ते स्वतः लिहायला लागतात. असंच आतापर्यंत आहे. तर मग मी सहलेखक घेऊन बरेच पुस्तकं पूर्ण केली. मग 56 झाली नाही तर झाली नसते एवढ्या पुस्तक. त्यांचा खूप मोठा वाटा आहे त्याच्यामध्ये. पण ही माझी लिखाणाची प्रोसेस आहे आणि त्यामुळे मी एवढी सगळी पुस्तकं आणू शकलो मराठीत. सर, मराठीच्या पुस्तकांसोबत लेखांसोबत पण तुम्ही इतक्या वर्ष भारताची तंत्रज्ञानातील प्रगती बघितली IT सेक्टरमध्ये काम करताना. जेव्हापासून कॉम्प्युटर आलं तसं आता AI पर्यंत सगळं बघितलं आणि सोबतच आपण जसं बोललो चळवळीमध्ये सुद्धा तुम्ही भाग घेतला आणि त्या भागासाठी चळवळ केली ज्या भागापासून तंत्रज्ञान एकदम विलुप्त आहे. तर भारताचे हे दोन्ही भाग तुम्ही बघितले आहेत आणि ह्यामध्ये तेव्हापासून आतापर्यंत अंतर कमी होण्याऐवजी कधी वाटतं की वाढतच चाललाय तो. बरोबर. ह्या विरोधाभासाबद्दल तुमचे काय अनुभव आणि तुम्हाला काय बोलावं? नाही, मलाच वाटतं बरं का. पण 5 मिनिटं बोलत झालं आपल्याला वेळ आहे का? 5-10 मिनिटं. कारण आपल्याला खूप किती वाजले? मग 7ला 5 आपण 7 पर्यंत थांबलो पाहिजे. बरं, 5-7 मिनिटं बोल. हा खूप महत्वाचा विषय म्हणून सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे भारत महासत्ता वगैरे जे आपलं जे आहे ना ते भारत महासत्ता वगैरे काही नाही. का नाही? मी नेहमी सांगतो की आपण शिक्षण, आरोग्य, रस्ता, पाणी, वीज, स्वस्त घरं, रिन्युएबल एनर्जी या सगळ्यामध्ये आपण सरकारने भरपूर आपण गुंतवणूक केली पाहिजे. सरकारने, NGOनी नाही. आपल्याकडे NGOगिरी भयंकर झालेली आहे. उदाहरण देतो. आरोग्यावरती आपण 5% आपण 6% खरं म्हणजे खर्च केला पाहिजे GDPच्या. असं WHO ने सांगितलेलं आहे. बऱ्याच तज्ञांच्या मध्ये 5% केली पाहिजे. काही लोकांचं म्हणणं मिनिमम 3 तरी करा. आपण आतापर्यंत 0.9 to 1.2% करत आलेलो. मग एका कॉटवर 2 बाळंतीणी, कॅन्सरचे पेशंट खाली झोपलेत वगैरे असं सगळं. सरकारच्याच सर्वे प्रमाणे PHC म्हणजे प्रायमरी हेल्थ सेंटर की जिथे एक्सरे मशीन आहे का, डॉक्टर आहे का, स्टेथोस्कोप आहे का, अँब्युलन्स आहे का वगैरे अशी जे काही बेसिक त्यांचे एक यार्डस्टिक आहे म्हणजे पॅरामीटर्स आहेत. त्या पॅरामीटरप्रमाणे सरकारच्याच स्टॅटिस्टिक्स प्रमाणे फक्त 22% PHC जे त्या यादीत उतरले. बाकीचे फेल गेले म्हणजे ते चांगले नव्हतेच. शाळा म्हणाल तर आपल्याकडे किती प्रचंड मोठ्या प्रमाणात शाळा बंद होत आहेत. आता मराठी शाळा तर चिकारच बंद होत आहे. तर बेसिक आपल्या शिक्षणावर 6% खर्च केले पाहिजे असं अनेकांनी सांगितलं. आपण 2.8 to 3.2% आपण खर्च करतो. सगळी राष्ट्र उदाहरण देतो, डायनिंग टेबलवर बसून साऊथ कोरिया बघा, जपान बघा, सिंगापूर बघा, त्या सगळ्या राष्ट्रांनी सरकारांनी शिक्षण, आरोग्य आणि इतर आता सांगितलं रस्ता, पाणी, वीज ह्याच्यावर प्रचंड खर्च केलेला आहे सरकारांनी. आपल्याकडे काय होतं की सरकार अतिशय करत नाही. मग आधीपासून कोणातरी अरे इथे एक हॉस्पिटल काढलं पाहिजे आपण फुकट वगैरे, हॉस्पिटल काढतात आणि मग आपल्यासारखे मध्यमवर्गीय लगेच त्याला मदत करतात, मग त्याला पद्मश्री, पद्मभूषण देतात, ते चीफ गेस्ट बनतात, अमेरिकन फंड देतात. हे मॉडेल बरोबर आहे का? असं दयमायावर चाललेलं. आपण म्हणतो असेच 100 जागा झालेत आपलं हेल्थ केअर सुधारेल. मुळीच नाही. सिंगापूर, साऊथ कोरिया, जपान, युरोप, अमेरिका या सगळ्यांनी, जपानमध्ये 1879 मेजी रेस्टोरेशन झालं तेव्हापासून, तो जपानीज हिस्ट्री फार गंमतशीर आहे, पण तेव्हापासून आणि सगळीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारने खर्च केलेले. इव्हन चायना फॉर इन्स्टन्स. चीन आज का पुढे? आपण R&D वरती AI सुपर काही नाही अर्थ नाही. AI मध्ये AI कशाला आपण R&D वरती 0.7% खर्च करतो GDPच्या. 0.7%. चायना 3% खर्च करतो. चायनाचं GDP इतकं 4.5 पट मोठा आहे. त्यामुळे चीन 20 पट आपला 25 पट आपला खर्च 25 पट खर्च करत आहे. चीन इज वे अहेड.
आपल्याला तुलनाच करता येणार नाही. इतकं प्रचंड 1980 मध्ये पर कॅपिटल जीडीपी चीनचा आणि भारताचा सारखा होता. आज चीनचं पर कॅपिटल जीडीपी आपल्या अनेक पट आहे, तिप्पट वगैरे. म्हणजे तर त्याचं कारण असं आहे की आपण शिक्षण आरोग्याकडे दुर्लक्ष केलं. शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं म्हणूनच आपण जगाची फॅक्टरी बनवू शकलो नाही. फॅक्टरी बनवू शकलो नाही म्हणूनच आपल्याकडे आपले रोजगार संपूर्ण मारले गेले. म्हणून आपल्याकडे अनएम्प्लॉयमेंट प्रचंड आहे. मला वेळ नाही म्हणून आता इकॉनॉमिक्स वरतीच मी 2 तास बोलू शकेन, पण त्याला LFPR त्याला हे म्हणतात, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो म्हणतात. जर अनएम्प्लॉयमेंट बघायचे असेल ना, लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो म्हणजे काय, 145 कोटी जर लोकसंख्या असेल तर 90 कोटीच लोक जॉब करण्यासाठी 18 to 58 पर्यंत. बाकी वयस्कर आहेत किंवा लहान मुलं आहेत किंवा टर्मिनल इल आहेत, ते सोडून जे काम करण्याच्या लायकीचे आहेत ते साधारण 90 कोटी आहेत. त्या 90 कोटीपैकी किती लोकांना काम आहे किंवा किती लोक काम शोधतायत यांची संख्या भागिले 90 कोटी जर का केली तर त्याला लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो म्हणतात. तो लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेशो आपला 38-40% वगैरे होता आतापर्यंत. बाकीच्या सगळ्या देशांचा 60, 70, 80% आहे. एवढे टक्के आपण प्रोडक्शन भर टाकू शकत होतो, टाकत नाही. पण 40% जर का आपलं असेल तर उरलेले 60%, 90 कोटीच्या 54 कोटी लोक करतायत काय? तर आयदर त्यांच्याकडे जॉब नाही किंवा जॉब शोधणं पण त्यांनी बंद केलं. तर असे बराच मला डेटा देता येईल. आत्ताच डेटा चालू तर 130 कोटी पैकी फक्त 10 ते 15 कोटी लोकांकडे बऱ्यापैकी पर्चेसिंग पॉवर आहे, क्रयशक्ती आहे. खालच्या 100 कोटी लोकांकडे जेमतेम जगतायत आणि मधले 30 ते 35 कोटी आहेत त्यांना ते ऍस्पिरेशनल आहेत, पण त्यांच्याकडे भयंकर खर्च करायला पैसे नाही, पण त्यांचं ते जगतायत व्यवस्थित. कारण 80 कोटी लोकांना 5 किलो धान्याने आपल्याला जगावं लागतं पहिली गोष्ट. सो दॅट इज अ ह्यूज प्रॉब्लेम ऑफ इन्फ्लेशन, अनएम्प्लॉयमेंट, R&D आणि अनेक गोष्टींमध्ये. आणि चीनमध्ये 97% रस्ते खेड्यापर्यंत सिमेंटचे आहेत. आपल्याकडे शेतीमालाला भाव मिळत नाही, अशा अनेक गोष्टी. एक महत्वाचं नाही, एक कारण त्यातलं, ते अनेक आहेत, पण एक कारण असं की त्या शेतावरचं माल तयार आहे पण तो मंडीपर्यंत येणार कसं? कारण रस्ता अतिशय वाईट असतो. रस्ता खूप चांगले असतील तर तो मंडीपर्यंत नेऊ तरी शकेल. तर आज त्याच्या गेट पाशी लँडलॉर्डला विकावं लागतो तो माल अतिशय कमी किमतीला. सो त्याचा ह्यूज प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये बरंच बोलता येईल. अजूनही वीज, अनेक घरात वीज नाहीये. मला वाटतं 20% लोकांकडे पाणी पण व्यवस्थित मिळत नाही. 2-2 किलोमीटर जाऊन कळशीतनं पाणी आलं वगैरे वगैरे, असं खूप बोलता येईल. हे जर का केलं तर आपण समान संधी तरी देऊ शकू. पहिले 5 वर्ष ब्रेनची डेव्हलपमेंट होते. पहिल्या 40% मुलं आज कुपोषित आहेत. तेव्हा मी नेहमी माझ्या भारतात सांगत असतो की कित्येक आईन्स्टाईन आज गुरु हाकतायत किंवा कपशा विसरतायत हॉटेलमध्ये. वाढच झाली नाही तर सगळं बुद्धीचं काय होणार? आय थिंक त्याचा ह्यूज प्रॉब्लेम. आपल्याला वेगळी विकास नीती आपल्याला. अनर्थ माझं पुस्तक कोणी वाचलंय का? अनर्थ या पुस्तकात मी खूप डिटेलमध्ये लिहिलेलं आहे. मेजर स्टॅटिस्टिक्स सगळं दिलेलं आहे. अनर्थ जरूर वाचा. पण त्या सो वी नीड अ डिफरंट डेव्हलपमेंटल मॉडेल. पॅराडाईमच शिफ्ट केली पाहिजे. नुसतं शेअर मार्केट अमुक तो तेही कोसळत आहे, पण नुसतं शेअर मार्केटवर बघून चालणार नाही. आणि हा जे दुर्लक्ष आहे ते सगळ्या पार्टींनी केलेलं आहे, फक्त आत्ताची नाही. हे पूर्वीपासूनच आपल्या कोणीच ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही. शिक्षण, आरोग्य, काँग्रेस काय, बीजेपी काय, कोणीच नाही. त्याच्यात पार्टीचा काही संबंध नाही आहे. आपल्याला विकास नीतीच वेगळी आपण बघितली पाहिजे असं माझं मत आहे. तर ते त्याकडे आपल्याला म्हणजे वेगळ्या तऱ्हेने ते वेगळं डिस्कशन होईल आपलं. पण याच्यामध्ये नेहमी टेक्नॉलॉजी आणि आदिवासी एक झालं, पण एकंदर गरीब वर्ग ह्याच्यामध्ये खूप प्रॉब्लेम. MIT अमेरिकेतल्या MITतल्या 2 लोकांनी एक पुस्तक लिहिलंय, टेक्नॉलॉजी अँड प्रॉस्पेरिटी असं काही पुस्तक आहे, की गेल्या 40 वर्षात जी टेक्नॉलॉजीची ग्रोथ झाली त्याच्यामुळे इनइक्वॅलिटी कशी वाढली. जसं थॉमस पिकेटीनी सगळं सांगितलंय तसंच इनइक्वॅलिटी कशी वाढली ह्याच्यावरती त्यांनी स्टॅटिस्टिक्स सकट टेक्नॉलॉजीचा आणि इनइक्वॅलिटीचा आणि पॉवर्टीचा संबंध फार चांगला मांडला. MITतले 2 प्रोफेसर, अगदी लेटेस्ट चाललेले काही महिन्यात. सो हे सगळं विचारात घेऊन आपण सगळं विकास नीती ठरवली पाहिजे. पण तो फार मोठा विषय आहे. नक्कीच सर, आपण फक्त आशावाद व्यक्त करू शकतो की इथे उपस्थित लोक जेव्हा कधी भारताची सूत्र हाती घेतील तेव्हा ते काहीतरी ह्या आपल्या राजनीतीत बदल घडवतील. थोडासा चेंज म्हणून मला हा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की मुसाफिर बघितलं किंवा बऱ्याच तुमच्या पुस्तकांच्या प्रस्तावना बघितल्या तर बऱ्याचदा तुम्ही मूवीज किंवा चित्रपटांचे उल्लेख केले आहेत. तर मग आत्ताच्या चित्रपटांचा OTT वर किंवा वेब सिरीजचा जो महापूर आलाय
तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की अजूनही आपण चित्रपटांकडे ज्ञानार्जनाच्या दृष्टीने बघावं किंवा किती त्यांच्याकडे आपण जावं? नाही, ज्ञानाचं असं काही प्रत्येक गोष्ट एवढी सिरियसली घेण्याचं कारण नाही. मला सगळे क्राईम थ्रिलर्स आवडतात. मी क्राईम पेट्रोल सगळे बघतो. मग तुम्हाला बदला वगैरे पिक्चर अनेक मला अतिशय आवडतात. तर सस्पेन्स असलं पाहिजे, खरा सस्पेन्स असलं पाहिजे, त्यात खूप मजा येते. मग शिवाजी साटम माझा चांगला मित्र आहे. मी त्याला अर्पण केलं. माझं फॉरेन्सिक सायकोलॉजी होती, काल पुस्तक प्रकाशित झालं ते, त्याला मी अर्पण केलेलं आहे. प्रद्युमन दया कुछ तो गडबड आहे असं लिहिलंय मी त्याच्याकडे. तर त्याच्याशी बोलत होतो. तो म्हणलं क्राईम पेट्रोल किती वास्तवामध्ये दाखवतात. तो नाही, पण इतकं भयानक असतं. आम्ही सीआयडी मध्ये सगळं काल्पनिक असतं, सगळं लोकांना कळतं म्हणजे, पण ते फारच म्हणजे क्राईम पेट्रोल मध्ये खूप खूप जास्त किती वेळा दाखवतात. पण तो भाग सोडला तर तो सस्पेन्सचा भाग असतो, कसं शोधतात हा जो प्रकार आहे तो मला नेहमी आवडतो. पण तुम्हाला सांगतो तर ते आणखीन पण सोशली रेलेव्हंट पिक्चर्स आहेत ना, ते मला खूप आवडतात. म्हणजे उदाहरणार्थ आता मिसेस नावाचं पिक्चर आहे, सुपर पिक्चर आहे, अतिशय सुंदर पिक्चर आहे. म्हणजे ते आपण बायकांना कसं वागवतो. माझं म्हणजे त्याच्यावरती स्टॅटिस्टिक्स मी फेसबुकवर पोस्ट लिहिली होती. मला माहित नाही किती लोकांनी पोस्ट वाचली आहे. फेसबुकवर पोस्ट लिहिली होती मी, ती वाचली असेल एक तुम्हाला. म्हणजे आज बायकांना देवी वगैरे मानणं, हा सगळा आपण जो ढोंगीपणा करतो, आपली काय परिस्थिती असं वाटतं तुम्हाला भारतामध्ये? ऐका, आज भारतामध्ये बरं हे सगळे एनसीआरबीचे ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स वापरून काढलेले बरं, नॅशनल क्राईम रजिस्टर ब्युरो माहिती. आज भारतामध्ये डोमेस्टिक व्हायलन्सच्या घटना, डोमेस्टिक व्हायलन्स माहिती आहे तुम्हाला म्हणजे काय घटना दर दिवसाला भारतामध्ये 384 म्हणजे दर तासाला 16 होतात. म्हणजे दर 3.8 मिनिटाला एक. एका सर्वेक्षणामुळे एकूण स्त्रियांपैकी 16% स्त्रियांनी शारीरिक छळ, 25% स्त्रियांनी लैंगिक छळ, 53% स्त्रियांनी मानसिक छळ, अशा तऱ्हेने एकूण सर्व स्त्रियांपैकी 56 स्त्रियांनी कुठला ना कुठला तरी छळ सहन केला. म्हणजे दर 2 स्त्रियांपैकी 1 किंवा जास्त. भारतामध्ये दरवर्षी हुंडाबळी, हुंड्यानी, आपण हुंडा जो आज इलिगल आहे बरोबर, हुंडा नाही दिला म्हणून ठार मारलेल्या केसेस किती असतील भारतामध्ये असं वाटतं तुम्हाला? अंदाज दर 55 मिनिटाला एक. आपण आता बोलतोय त्यात 2 तरी बायका मेल्या. दरवर्षी 9600 हुंडाबळी जातात. आज भारतामध्ये दर दिवसाला 86 किंवा दर तासाला 3.6 म्हणजे दर 17 मिनिटाला एक बलात्कार होतो. बेपत्ता स्त्रिया ज्या होतात, नाहीशा झालेले किती असतील भारतामध्ये असं वाटतं तुम्हाला? आज भारतामध्ये सरासरी 4.38 लाख स्त्रिया बेपत्ता होतात. दर तासाला चक्क 50. हे ऑफिशियल स्टॅटिस्टिक्स आहे. आज भारतामध्ये प्रचंड कडक नियम असून सुद्धा दरवर्षी सरासरी साधारणपणे 5 लाख स्त्री भ्रूण हत्या होतात. म्हणजे 4 ते 6 लाख असे वेगवेगळे अंदाज आहेत. म्हणजे दर तासाला 57 स्त्री भ्रूण हत्या होतात. दिस इज इंडिया. महिला दिन साजरा करतो आपण. म्हणून मी म्हटलं होतं की ज्या दिवशी आपण जिथे स्त्रियांना देवी म्हणून, आणि म्हणूनच मुलांची लग्न न होणं, मुलींना पळवून नेणं, असं अनेक प्रकार भारतात काही राज्यांमध्ये सर्रास करतात. जिथे स्त्रियांना देवी म्हणून मानलं जातं आणि त्यांची तथाकथित पूजा केली जाते, अशा आपल्या भारतात इतकी भयानक परिस्थिती आहे. तेव्हा आपण नुसतं काहीतरी देवी फिवी वगैरे असलं भानगडी करण्याचं, पुरुषांचं पर्यंत शिक्षण केलं पाहिजे. स्त्रियांना मान देण्याचं, समतेने वागवण्याचं. मला असं वाटतं हा जो सगळा प्रकार आहे, म्हणजे मला नेहमी लोक विचारतात तुम्ही काय म्हणून ओळखले जाल, तर म्हणलं मी पर्यावरणवादी, समतावादी धर्म, जात, जेंडर, रंग, वर्ण
ह्यात कुठेही मी भेदभाव करत नाही, केलेला नाही माझ्या कारकिर्दीत सुद्धा. आणि मी निसर्गाला देव मानतो, आईन्स्टाईन मानायचा तसा, आणि माणुसकीला धर्म मानतो. म्हणजे कुठल्याही देवळाच्या समोर 2 तास उभं राहायचं आणि 500-1000 जे टाकतात मला माहित नाही, मी कधी गेलो नाही, त्याच्यात ते टाकायचे. त्याच्याऐवजी मी तो जो वेळ उभा राहायचा त्याच्यात मी आदिवासीला गणित शिकवेन. म्हणजे पैसे टाकायचे, त्या पैशामध्ये मी ज्याला परवडत नाही तर औषधं घेऊन जाईन. मी माझ्या देवाकडे लवकर जातो, तुम्ही तुमच्या देवाकडे लवकर जा. सिंपल. का ते पुजाऱ्याकडे नंतर काळा काळा पैसा आणि काय होतं आपल्याला माहिती, तिरुपती आणि सगळ्या देवात काय काय येते वगैरे. आपण देवाला चक्क लाच देतो, नोटा वगैरे देतो. आपण नोटा मला पास करून, अरे आपणच तयार करतो, पीके पिक्चर वगैरे आपणच तयार करायचं, नंतर त्याला हे करायचं. हे सगळं झालं. मी आता एवढं थांबवतो कारण आपल्याला उशीर होतोय. सावरकरांच्या मला कित्येक गोष्टी पटत नाहीत, पण एक मला विज्ञानवाद खूप पटतो. त्यांचा मला धडा होता. मी गणपतीची पूजा करायचो, चक्क पितांबर घालून वगैरे पूजा करायचो. आणि एके दिवशी माझा धडा होता विश्वाचा देव मनुष्याचा देव म्हणून. तो धडा असताना त्या धड्यात त्यांनी सांगितलं होतं की ज्या घराला आग लागलेली आग विझली म्हणून तुम्ही सत्यनारायणाची पूजा करता, त्यावर असा प्रश्न विचारा की ही आग लावली होती कोणी. आणि त्याने मी एकदम जागा देवाने जर आग लावली होती तर मग त्याला त्याची पूजा वगैरे कशाला करतो आपण, हाय का भानगड आहे. मग देव जर सगळ्याचं रक्षण करता असेल तुझं सिंहाच्या बाजूने का हरणाच्या बाजूने. हा काहीतरी गडबड आहे बरं का. म्हणजे मग 3 दिवसाचं मूल कसं काय मरतं. मग आपल्याकडे ती मजा आहे की पूर्वीच्या जन्म किती पाप केलं असं माझा बोंबलं ते कसं ओळखणार. म्हणजे बेसिकली आपणच तयार केलेले. आणि मग आपण त्याच्यामध्ये असणारं करप्शन, त्याच्यामध्ये ब्लॅक मनी आणि त्याच्यामध्ये पुजारी ते सगळे. आणि आपल्या संतांनी सुद्धा सांगितलं मध्ये कशाला हे पाहिजे तुम्हाला. तर ते सगळं झाल्यानंतर मी त्या दिवशी उठलो आणि सांगितलं मी पूजा करणार नाही. घरचे आदरली काय बनवले, कालपर्यंत पितांबर नसून पूजा करत होता. एक लक्षात ठेवा, आपल्याला पटलं ना की ते करायचं. मी इतर काय म्हणतील प्रश्न नाही. तेव्हापासून मी कुठेही कुठल्याही देवळात गेलेलो नाही आयुष्यभर. पण मी लाखो रुपये सांगू नये असं, पण लाखो रुपये मदत अनेक लोकांना केलेली आहे. म्हणजे पण माझ्या दृष्टीने मी माझ्या देवाकडे लवकर जातो, तुम्ही तुमच्या देवाकडे लवकर जा असं तुम्ही. तर मला मानवतावादी, पर्यावरणवादी, समतावादी अशा तरी ओळखलं जावं. त्या IT टेक्नॉलॉजी CEO येथे गेलं खड्ड्यात. पण हे असं जरी ओळखता विज्ञानवादी, विवेकवादी असं जरी ओळख माझी ठेवली तरी मला जास्त बरं वाटेल. खरंच ही परिस्थिती आपल्या देशात जगात सुद्धा खूप भयान आहे. परंतु आता एक आशा करू शकतो की अनेक पुस्तकांमुळे प्रभावित, तुमच्यासारख्या व्यक्तींमुळे प्रभावित आजची युवा पिढी पुढे जाऊन तो भेदभाव नष्ट करून माणुसकीच जागी ठेवेल अशी आपण एक आशा करू शकतो. आणि तसं सर खूप काही बोलायचं तुमच्यासोबत, पण आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. म्हणून एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचे. एक अभियंता म्हणून या सर्व अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आणि एक माणूस म्हणून सर्वांना तुम्ही काय संदेश देऊ शकता. एक शेवटचा प्रश्न आणि त्यानंतर संदेश वगैरे काही देणार. मी आतापर्यंत सगळं सांगितलं, ते माझे व्ह्यूज सांगितले. पटते तर घ्या, नाहीतर स्वतः विचार करून जे ठरवायचं ते ठरवा. पण सगळ्या गोष्टींमध्ये आनंद घ्या. म्हणजे जसं गाणं असेल, संगीत असेल, साहित्य असेल, चित्रकला असेल, आपलं ते सगळं एक आत्मविश्वास म्हणायचं. मांजरचं डोकावून बघतं वेगवेगळ्या याच्यात, तसं आयुष्यात सगळ्या जालना डोकवायला तर शिकाय. काय तर कुतवल तरी राहू दे तुमच्याकडे. तर हे मला फक्त एवढं एकच की त्याच्याकडे कशा तऱ्हेने बघायचं. मी आता मॅथमॅटिक्स म्हणजे काय याच्यावरती माझं एक लेक्चर व्हायचं बरं, ते खूप गाजायचं. व्हॉट इज मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्सचा आपल्या जगाशी संबंध असतो का. 4 डिमेन्शनल जॉमेट्रीची गरज काय. गाऊस आणि लोबॅचेस्की आणि बोलिया यांनी 4 डिमेन्शनल जॉमेट्री काढली, तेव्हा काही त्याचा उपयोग काय ते माहित नव्हतं. म्हणजे आईन्स्टाईनने जनरल थिअरी काढली तेव्हा त्याचा उपयोग झाला कित्येक शतकांनंतर. तसंच रिमाननी N डिमेन्शनल जॉमेट्री काढली, त्याचा काय उपयोग ते कळलं नाही. पण जेव्हा बिग बँगची थिअरी आली त्यावेळी पहिल्यांदा 11 डिमेन्शन्स होती, नंतर ती कोलॅप्स होऊन 4 झाली. तर आता शिरत नाही, तुम्ही काय बोर करतो म्हणून. पण मुख्य म्हणजे काय की त्यावेळेला रिमानची थिअरी उपयोगाला आली. तर बेसिकली मॅथमॅटिक्स हे काय आहे, मॅथमॅटिक्स लॉजिकचा संबंध काय. रसेलने फार सुंदर लिहिलेलं आहे. ते डोकावून बघणं जे आहे ना, ते विलक्षण आनंद देणार आहे. हे विश्वास इतकं शिकण्यासारखं आहे. हे गाणं मी तुम्हाला फक्त एक मिनिट घेतो तुमचा, की गाण्यामध्ये राग कसं ओळखायचं ते मी IIT सांगायचो. एकदा
मुंबईला रवींद्र नाट्यमध्ये चीफ गेस्टला काही यायला उशीर होत होता, तर मी, प्रशांत दामले, आणखीन एक हा आपला दिलीप प्रभावकर, 3-4 लोकांना त्यांनी स्टेजवर बोलवलं, तुम्ही एक 15-20 मिनिटं तुम्ही काहीतरी करून दाखवा म्हणून. तर त्यावर मी ते केलं होतं. एबीपी माझाने दाखवलं होतं चक्क. तर राग कसे ओळखायचे हे मी त्याचं प्रात्यक्षिक करायचं बरं, ते मला करून दाखवतो. आवाज पूर्ण गेलेला आहे, गंमत म्हणून. हमीर राग कसा ओळखायचा बरं का. एक तर सूर जा रही हो, सूर जा रही म्हणलं की हमीर. सूर की गति में क्या जानू, एक भजन करना जानू. सूर की गति में क्या, मधुबन में राधिका नाचे, असं. किंवा कोकिळा गा. आता पुढचं केदार आहे, हा केदार आहे. पण आता राग म्हणलं की मग असं 80 रागांचं करायचो. शिट्टीवर 40-20-30 मिनिटं शिट्टी वाजव. टीव्हीवर बोलवणं आलं होतं मला, आणि मी एकदम सुरेश वाडकरकडे बसलो होतो, कविता कृष्णमूर्ती, मी वगैरे. चंद्रकंस त्याच्या गच्चीवर वाजवलं होतं मी चिठ्ठीवर 25 मिनिटं. ते कविता कृष्णमूर्ती इतकी चाट झाली होती, म्हणजे खूप मजा आली. असं सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तुम्हाला आता कंटाळा येईल. पण कुठेही तुम्ही डोकावून बघा, गंमत बघा, त्यातली मजा बघा, शिका, म्हणजे कुतूहल जागा ठेवा. एवढं एकच काही संदेश वगैरे नाही, पण एवढं माझ्या बाबतीत तर मी केलं. तुम्हाला जेवढं करायचं तुम्ही ठेवा. सर, तुम्ही बोलले की तुमचा आवाज खराब आहे, ते आम्हाला तरी जाणवलं नाही. सर, वेळ कमी आहे मी बोलले, पण प्रेक्षकांमध्ये पण खूप प्रश्न त्यांना काही तुमच्यावर तुम्हाला विचारायचं असेल तरी काही प्रश्न आपण घेऊ शकतो. दुसराच घेऊ आता. हो हो सर, नक्की. सर, तुम्ही मध्ये मेन्शन केलं की तुम्ही खूप मोठे मोठे मॅथमॅटिशियन्स वगैरे भेटला वगैरे, आणि तुम्हाला ते बघून असं खूप इन्फिरियर वगैरे वाटलं, असं तुम्ही म्हणाला. पण तुम्हाला तेव्हा असं नाही वाटलं का की तुम्ही इतके सगळे फील्ड्स केले, तर तुम्ही जर एका खूप डेप्थ मध्ये गेला तर यू कुड रीच दॅट लेवल, किंवा असं काही? कदाचित गेलोय असतो, काही सांगतात. लोक म्हणतात की लोकांना माझ्याशी खूपच कौतुक आहे, पण काय की मी म्हणजे मी उगीच कसं म्हणत नाही. मला माहिती आहे मला काय जमतं आणि काय जमत नाही. इंटेलिजन्स 8 तऱ्हेचं आहे असं गार्डनरने सांगितलंय, म्हणजे म्युझिकल इंटेलिजन्स, स्पॅशल इंटेलिजन्स वगैरे. एआय मध्ये आपण एकाच तऱ्हेचं आता पण वापरत आलेलो आहे, पण आता जेव्हा मल्टी मॉडल एआय येईल तेव्हा आपण वेगवेगळ्या तऱ्हेचं वापरू, त्यात सिरियल नको. पण मला माहिती आहे मला काही येत नाही. उदाहरणार्थ स्पॅशल इंटेलिजन्स मला फार वाईट आहे. उदाहरण तुम्ही म्हणजे वेगवेगळे डायमेन्शन्स त्याचं इमॅजिन करू शकणं, म्हणजे चित्रकला किंवा आर्किटेक्चर ह्याच्यामध्ये मला फार जमलं असतं असं नाही. मशीन ड्रॉइंग मध्ये मला खूप त्रास व्हायचा. सो आय नो की माझ्यात लिमिटेड. फक्त काय आहे की तुम्हाला तुमच्यातल्या लिमिटेशन कळल्या पाहिजे. जसं मी चळवळीत गेलो आणि आपल्याला जमणार नाही असं वाटलं, मी परत आलो. तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे आपण काय करू शकतो आणि काय नाही करू शकत. ते लक्षात आलं की तुम्ही मग ते करू. कदाचित मी एकच फॉलो केलं असतं झालं असतं. आय डोंट नो. म्हणजे मी चांगला मॅथमॅटिक्स, मी गाऊ नक्की चांगला शिकलो असतो, म्हणजे हे मला नक्की माहिती आहे. म्हणजे कारण मी त्या काळात मी बऱ्यापैकी आलापी वगैरे, म्हणजे भू पण शुद्ध कला मला फरक आणि असं खूपच, म्हणजे मार्कोस चंद्रकंस मधला असं खूप वेगवेगळ्या मला त्यातले बारकावे खूप माहिती आहेत. म्हणजे कलावती आणि जनसंमोहिनी इथला जो काही फरक आहे, तर ते असं सगळं बऱ्यापैकी मी गाणं खूप ऐकलं. माझ्याकडनं गाणं आणि मी वाटायला मला खूप आवडतं. माझ्याकडनं जब्बार पटेल, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, अनेक लोक माझ्याकडे घेऊन गेले. विद्या करंदीकर, विजय तेंडुलकर. ते तर मला नेहमी म्हणायचे ते जाण्याअगोदर वर्षावर तू तुझ्यामुळे आयुष्य सुखकर झाले म्हणाले. तर प्रचंड म्युझिक आहे. 1940 सालापासून ती सगळी हिंदी गाणी आहेत, सगळं मराठी म्युझिक आहे, सगळ्या गझला आहेत, सगळं प्रचंड म्युझिक जमवलं. प्रत्येक मी कॅटेगराईज केलं. मी वंदना आणि ही तर सोनाली कुलकर्णी असे बरेच मला म्हणतात की तू गाण्याचे बघितलं की मग तू फक्त गाणंच ऐकलं आयुष्यात असं वाटेल. कारण प्रत्येक हिंदी गाणं असू दे, क्लासिकल असू, त्यात मी त्याचं आता कुमारांचे 8 तऱ्हेचे हमीर आहेत. मग ते गुड, व्हेरी गुड, ग्रेट, ग्रेटेस्ट आणि ग्रेटेस्ट टेस्ट अशी मी
असे कॅटेगरीज त्याच्यात केले प्रत्येक गाण्याचे. बघा इतक्या वेळ ते ऐकलेले नाही, तर लोकांना वाटतं की हेच फक्त आयुष्यात केले. कारण आणि एखादं खरं आहे, मी आयुष्यात गाणं आणि खाणं सोडून काही फार केलेलं नाही. मी नेहमी मी खाण्यावरून आठवलं मला, दर रविवारच्या पुरवणीत खाण्याबद्दल लेख यायचे. नाना पाटेकरचा लेख होता, त्यानंतर त्यात पुढच्या रविवारी माझा होता. मग लंडन न्यूयॉर्क पासून कुठे काय काय खायला मिळतं मी लिहिलं होतं. ठाण्याला मी एका ठिकाणी वडापाव कुठे छान मिळतो, राजमाता म्हणून रामवती रोडवरती अगदी सुंदर मिळतो. तिथं लोक देव पावणा का तसं हात पुढे करतात तसं त्यांनी त्या वडापावच्या समोर अशी 20-30 माणसाची उभी असायची बघा. ते वर्णन केलं होतं महाराष्ट्रात. तर त्यांनी ते अंडरलाईन करून ते एन्लार्ज करून लावलं की ते दुकानात. मी गेलो होतो, सर तुमचा लेख लावलेला आहे आणि मला म्हणतो पुढचे 15 दिवस मला वडा फुकट म्हणतो. आणि एकदा मृणाल कुलकर्णीने माझा, मी आणि आणखीन कोणतं मला आठवत नाही, कोणतरी होतं बर्वे, कोणतरी होतं ते याच्यामध्ये त्यांच्या दृष्टीने सेलिब्रिटीचा इंटरव्ह्यू, लोखंडवालामध्ये हॉटेलमध्ये जाऊन खाण्यावरती इंटरव्ह्यू होता. मग त्यांनी विचारलं की तुम्हाला काय पदार्थ करता येतात. म्हणून मी ऑस्ट्रेलियात होतो बरेच महिने, त्यावेळी मी थाई करी करायला शिकलो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला उपमा खूप चांगला करता येतो. पण तो इतका चांगला की माझ्यानंतर कालिदास किंवा कालिदासानंतर मी, उपमा कालिदास असं म्हणतात ना, पण त्यावेळी सगळे हसायला लागले. मग ती म्हणाली, पण मी म्हटलं की हा मला कोणी आमच्या घरी या आणि करा म्हणून सांगितलं तर मी 8व्या मजल्याच्या वरती राहत असेल कोणी, तर मी जाऊन करत नाही. तर मी समजा जाऊन केलं आणि त्यांनी खाल्ल्यावर आता आयुष्यात काय बघायचं शिल्लक आहे म्हणून त्यांनी उडी मारली, तर जीवितहानीला मी जबाबदार नाही. तर ते सगळं हसायला लागले. पुन्हा मग म्हणून विचारलं की तुम्हाला कुठले पदार्थ आवडतात, तर मी कॅमेऱ्याकडे बघून सांगितलं. ते आत्ता मी सांगतोय, कारण कित्येक मला अक्षरशः शेकडो आमंत्रण आहेत लंडन पासून, अलिबाग पासून, समुद्राच्या काठी तुम्ही येऊन बसा, हे लिहा, आम्ही सगळ्यांना अभिमानाने सांगू हे पुस्तक यांनी इथे लिहिलं वगैरे असं. पण म्हटलं मला अशी जेवणाची आणि राहण्याची अनेक आमंत्रणं येतात, म्हणून मी तुमच्याकडे सांगतो. पण कॅमेऱ्याकडे बघून सांगितलं की म्हटलं मी प्रेसिडेंट झालो तर 4 नियम करीन. असं प्रेसिडेंटला करता येत सोडून द्या, पण 4 नियम करीन. पहिला नियम म्हणजे ह्याची कारल्याची भाजी केली तर फाशीची शिक्षा. दुसरा नियम म्हणजे शेपूची भाजी केली की जन्मठेप. आता ते बदलत चाललंय. तिसरा म्हणजे भेंड्याची अशी बुळबुळीत भाजी केली की मागणे 2 फटके, की हा फार मोठा गुन्हा नाही, सुधारण्याची शक्यता आहे. आणि चौथा मात्र सांगितलं की चौथं लक्षात ठेवा, म्हटलं तुम्ही आंबाडीची भाजी लसणीची फोडणी दिलेली किंवा ताकातली पालकाची दाणे घालून केलेली भाजी, किंवा सोलापूरला रस्त्याची काळ्या रस्त्याची वांग्याची भाजी, किंवा जळगाव रस्त्याची वांग्याचं भरीत, बरं का, अशा मी 6-7 भाज्या. या भाज्यांपैकी कुठली भाजी तुम्ही केली आणि एकट्याने खाली मला न सांगता तरी पोलीस येऊन पकडले. मला 20-30 लोकांचे फोन आले की मला कळलं तुम्हाला काय आवडतं ते, तुम्ही या, आम्हाला काही पोलीस पकडणार नाही. मी बडबडत बसलो की बरंच बोलतो, आता थांबूया. आपण आपल्या आत्मचरित्र मुसाफिरमध्ये जो उल्लेख केला आहे की तुमच्याकडे एक अजब कला आहे, तुम्ही शिट्टी या तऱ्हेने वाजवता की समोरच्यांना कळतच नाही कोण वाजवतं. आता गेलो ते त्यांना शिट्टी वाजवायचं वयही गेला. पण मी पूर्वी शिट्टी एक तोडी वाजवलेला, एक 20 मिनिटाचा तोडी आला ताना वगैरे मारायचो. म्हणजे मी तुम्हाला कळणार नाही, प्रचंड ठीक आहे. पण एक सांगतो, M2G2 ज्यांना बघायचं आहे त्यांना M2G2 वर्षा उजगावकर आमचा इंटरव्ह्यू घेतला होता. त्याला एकच भाग युट्यूबवर अवेलेबल आहे, दुसरा का नाही मला माहिती, माझ्याकडे आहे पण एक भाग युट्यूबवर आहे. तुम्ही युट्यूबवर अच्युत गोपाल M2G2 असं टाका, पहिला भाग येतो. त्या पहिल्या भागात मी शिट्टीवर दरबारी थोडा वाजवलेला आहे. आता काही जमणार नाही, ते फारच केलं. पण काय माहिती आहे का, ते राग कसे ओळखायचे हे मात्र मी खूप चांगलं करायचो. त्यात मी गायले की मला माहिती नाही, मल्हारचं उदाहरण म्हणजे हे जे ओ करीम नाम आ आ आ ओ करीम नाथ जन पळभर म्हणतील हाय आ, हे जे ना, वो चुप रहे तो
मेरे दिल के दाग जलते। मेहदी हसनची गझल आहे वो, एक बस तू ही नहीं मुझसे खफा हो बैठा। ते हा जो प्रकार आहे, राग कसं ओळखतो त्याला मुख्य गाभा काय आहे तर हे आलं पाहिजे. ते मी अनेक, आता मला खरं तसा गेलाय, पण 70-80 रागांचं वेगवेगळ्या तऱ्हेने करायचं. त्याला कमावून बेसमध्ये काय फरक आहे असं सगळं खूप मजा आहे. म्हणजे इतकी तुम्ही माझ्या आयुष्यात घ्याल ना तेवढी मजा आहे. आपण किती घेऊ त्याच्याबरोबर आहे. आपण किती फालतू आयुष्य घालवणार आहोत की किती मिनिंगफुल आहे आपण स्वतः ठरवायचं. शेवटचा आपण बोलू सर, विद्यार्थ्यांची एकच. सर माझा प्रश्न होता की तुम्ही आत्ताच बऱ्याच नट-नट्यांचं नाव घेतलं. शिवाजी साटम तुमचे खूप चांगले मित्र आहेत म्हटले, नाना पाटेकरांचं नाव घेतलं. तुम्हाला स्वतः कधी चित्रपटात पदार्पण करावं असं नाही वाटलं किंवा त्याबद्दल अजून अरे नाही रे बाबा, म्हणजे लोकांच्या नशिबाने मी गात सुद्धा नाही. लोकांच्या नशिबाने काम सुद्धा करत मला तसं काही जमलं नाही रे. म्हणजे मला काही येईल असं मला वाटत नाही. म्हणजे उगाचच काहीतरी करणं, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. म्हणजे पण हे लोक खूप ओळखीचे आहेत. म्हणजे नाना पाटेकर तर म्हणजे बऱ्यापैकी कॅनव्हास नावाचं माझं पुस्तक आहे, त्याच्यात सगळं चित्रकार आणि सगळे 500-650 पर्यंत पुस्तक आहे. आणि खूप मोठे मोठे म्हणजे पिकासो, व्हॅन गॉग, गोगॅन आणि अशी सर्व दाली. 11 वाजता फोन आला नानाचा. नानाचं वाक्य भकारांनी सुरुवात होते त्याची, म्हणजे माझ्या बोलताना कधी साधं बोलतच नाही. म्हणलं काय 11 वाजता? तो म्हणलं कॅनव्हास काय लिहिलंस? म्हणजे नीलकांती माझ्या बायको आता म्हणते मला युरोप मध्ये सगळे म्युझियम दाखव, पण माझ्या मागे लागले म्हणून तुला शिवाय देण्याकरता फोन केलाय असं म्हणलं. पण असं सगळं बऱ्याच लोकांना म्हणजे माझ्या IT-तल्या ह्याच्यामुळे म्हणा किंवा इतर ह्याच्यामुळे कित्येक प्रीमियरला गजेंद्र अहिरेच्या खूप लोकांच्या, चंद्रकांत कुलकर्णी सगळे माझे मित्र खूप जुने आहेत. काही लोकांची खूप, मला चंद्रकांत वगैरे खूप चांगलं, गजेंद्र अहिरे चांगलेच काढतात. म्हणजे हे सगळं आहे. म्हणजे ओळखी बऱ्याच आहेत, खरंच आहेत. एकदा पॅरिसला चाललेलो होतो मी, आणि त्यांची एक वंदना गुप्ते आणि मुक्ता पर्वेची एक सिरियल येत होती, फार चांगली होती. सस्पेन्स असल्यामुळे मी बघत होतो. त्याचं काय नाव होतं बरं? सिरियल होती मराठीतली, क्लास सिरियल होती. तर रात्री 11 वाजता लागायची. आणि पॅरिसला चाललो होतो मी, मुक्ताला फोन केला की म्हणतो मी कसं बघते, लिंक पाठवली की बघा तिकडे पण मला हे बघता येईल याच्यावर. पासून ते खूप विचित्र नाव होतं त्याचं, खूप चांगलं. पण पुस्तकांना एक मिनिट, बोटरूम राहुल द्रविडने वाचलेलं आहे. राहुल द्रविडचे आई वडील माझे खूप मोठे फॅन. त्यांचं इंदोरला एक गाण्याचा बंगलोला माझ्या हर्षा भोगले तर माझं चांगले, म्हणजे त्यांनी पण मुसाफिर होते, आईने पण मुसाफिर वाचलेलं आहे. विक्रम गोखले तर मुसाफिर 40 वाटले होते. म्हणजे असे बरं. एकदा तर लॉस एंजलिसला मी मुंबई म्हणजे मराठी यांच्या मुख्य 15 साली लॉस एंजलिस, 17 साली लंडन आणि 19 साली सिडनीला मी मराठी मंडळाचा मुख्य म्हणून चीफ गेस्ट म्हणून गेलो होतो. तिथे मुसाफिर वाचलेले आले. एक नेहमी दाम्पत्य आलं. म्हणजे तो मुसाफिर 2दा वाचलंय, पण आमच्या मुलाला ते कळत नाही. मुलगा म्हणे इथेच शिकलेला आहे, तो इंग्लिश मीडियम मधला आहे, त्यामुळे त्याला काही कळत नाही म्हणे. पण मी सुनेला दिलेलं आहे वाचायला. तिने सुरुवात केली, मला माहित नाही ते सपेल की नाही, पण मग ते वाचलं की मी कळवेल. म्हटलं कोण सून? म्हणजे माधुरी दीक्षित. ती वाचते की नाही कोणाला माहिती. सांगतो माझे अनेक अनुभव वेगवेगळे आलेले आहेत. असं. धन्यवाद. धन्यवाद सर. खरंच तुमच्याशी संवाद साधून आज खूप काही शिकायला मिळालं. आम्ही जेव्हा ह्या कार्यक्रमाबद्दल सरांनी पब्लिसिटी करायला जायचं तेव्हा एक गोष्ट सहसा सगळ्यांना तुमच्याशी माहित होतं, पण ज्यांना जास्त माहित नाही त्यांना एक गोष्ट सांगितली की तुम्हाला कोणत्याही विषयाची आवड असेल तर याविषयी सरांचं ज्ञान खूप असणार हे तर नक्की, म्हणून नक्की ऐकायला या. हे आम्ही त्यांना बोलाने खरंच प्रत्येक विषय तुम्ही खूप चांगल्याने सगळ्यांना समजून सांगितलं. आणि आज जे काही तुम्ही सांगितलं की नेहमी कुतूहल आपल्यामध्ये जागा ठेवा, नक्कीच विद्यार्थी यातून शिकतील आणि पुढे जाऊन खरंच तुमच्यासारखे मोठे बनतील अशी आशा व्यक्त करते. आणि धन्यवाद. सरांकडून ऐकायचं तर खूप काही आहे, पण वेळेअभावी आभार प्रदर्शनाकडे वळते.
तू भोर का पहला तारा है, परिवर्तन का एक नारा है, ये अंधकार कुछ पल का है, फिर सब कुछ तुम्हारा है. या उक्तीप्रमाणेच जी आपली पॅशन आहे त्याच्याकडे काही अकॅडमिक्सच्या नावाखाली दुर्लक्ष न करता ते का जमत नाही याच्या मागे लागणे, जे जमत नाही त्याबद्दलचे सर्व प्रकारचे ज्ञान मिळवण्यासाठी झटत राहणे, त्या विषयावर प्रेम करणे, त्याचा आनंद घेणे, हा तुमचा मोलाचा संदेश आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा ठरेल. एक अभियंता म्हणून आपले मौल्यवान मार्गदर्शन नक्कीच आम्हाला आमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल. सर, तुम्ही इथे आलात, आम्हाला मार्गदर्शन केले, आमच्याशी गप्पा मारल्या, वेगवेगळे अनुभव सांगितले, त्याबद्दल आपले आम्हा सर्वांकडून मनपूर्वक आभार मानते. COEPचे डीन प्रोफेसर CY पाटील सर, डायरेक्टर ऑफ बोर्ड्स ऑफ स्टुडंट्स डेव्हलपमेंट डॉक्टर MP खोंड सर, जिमखाना व्हाईस प्रेसिडेंट निलिमा कोल्हारे मॅम, COEP डिबेट क्लबच्या फॅकल्टी ॲडवायझर फलक मॅम, कराडकर मॅम, MR शिंदेकर सर यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. सर्व विद्यार्थी आणि सर्व रसिक श्रोते आपणा सर्वांचेही या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्याबद्दल तुमचेही आभार. COEP डिबेट क्लब व अभियंता यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम इथेच संपला असे मी जाहीर करते. धन्यवाद.